मनी मॅनेजमेंट मी जे सांगीन ते जर तुम्ही यूजच नाही केलात डे टू डे लाईफमध्ये तर होणार नाही आहे. सो कुठेतरी ती मेहनत आहे, ती मेहनत जर तुम्ही केला नाहीत, इन्व्हेस्टमेंट करणं पण मेहनत आहे. तुम्ही विचार कराल की त्याच्यात काय मेहनत आली आहे, मी तर पैसे गुंतवणार आहे. पण पैसे गुंतवून थांबणं ती मेहनत आहे. जर समजा तुम्ही गुंतवताय आणि तिथनं तुम्हाला 15 वर्ष 10 वर्षांचा तुमचा प्लॅन आहे, 5 वर्षांचा प्लॅन आहे, तर ते 10-5 वर्ष थांबणं ती मेहनत आहे. ती तुम्ही केलात तरच तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो होते. ओके, सो स्टार्ट करूया. पहिलं तर स्टॉक मार्केट ऐकलं असाल सगळ्यांनीच, पण नक्की काय असतं थोड्यांना आयडिया असेल, थोड्यांना कुठनं तरी काहीतरी 4-5 गोष्टी बघितल्या असतील. आणि मेन आज प्रॉब्लेम काय होतो की यूट्यूबवर एवढे लोक बोलतात, एवढी लोक काय काय सांगतात की नक्की कोणाचं खरं हेच आपल्याला आयडेंटिफाय करायला जमत नाही. मग त्यासाठी मी हे पहिलं बेसिक ठेवलं की स्टॉक मार्केट म्हणजे काय. स्टॉक मार्केटचं डेफिनेशन काय आहे की एक अशी जागा की जिथे आपल्याला स्टॉक्स विकत घेता येतात किंवा विकता येतात किंवा विकत घेता येतात. ओके, तर आता स्टॉक म्हणजे काय. स्टॉक म्हणजे प्रत्येक कंपनीजचे, आता मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्ही बघाल तर ज्या पब्लिक होतात कंपनीज, रिलायन्स झाली, ITC झाली, मोठ्या ज्या ब्रँड्स आहेत आपल्याकडचे, टाटा असेल, त्यांच्या कंपनीत तुम्ही गुंतवू शकता. पण तुम्हाला जर सांगितलं 1% गुंतवा तर शक्य नाही आहे, कारण त्या कंपनींची व्हॅल्युएशन हजारो करोड रुपये. मग त्यांनी काय केलं की त्यांनी आपले स्टॉक्स काढले. छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट्स लोक करू शकतील. आणि हे कशासाठी असतं, कारण त्या कंपनीजना पैसा वाढवायचा असतो. आता प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली जर येऊन ते तुमच्याकडे मागत राहिले तर त्यांना आणि खर्च आहे. त्यांना माणसं ठेवली पाहिजेत जे प्रत्येकाकडे जाणार आणि सांगणार की तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवा, जसं आपल्याकडे छोट्या कंपनीजमध्ये होतं. मग त्यांनी काय केलं की त्यांचा एक शेअर काढला, एक भाग काढला. ओके, आणि ते वेगवेगळे असे कितीतरी लाखो भाग काढून त्यांनी त्याचे स्टॉक बनवले. स्टॉक म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंटच आहे. समजा एक पकडा की एक स्टॉकची किंमत 500 रुपये असेल फॉर एन एक्झाम्पल, तर तुम्ही 500 रुपयेच गुंतवताय. पण कुठच्या कंपनीत गुंतवताय, टाटामध्ये, ज्या कंपनीचं व्हॅल्युएशन हजारो करोड रुपये आहे. ओके, तुमचे 500 रुपये लागले. लक्षात येतं आहे. सो असं कुठेतरी त्यांनी पार्ट्स करून ठेवलेत ज्यामुळे तुम्ही छोटे छोटे का होईना की प्रत्येक, आपल्याकडे म्हणायचं तर सर्वसाधारण माणसापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकजण इन्व्हेस्ट करू शकला पाहिजे. ओके, एवढं चांगली ही अपॉर्च्युनिटी असून आपल्या भारतात फक्त 10 ते 12% लोक इन्व्हेस्टमेंट्स करतात, कारण त्यांना माहीत नाही आहे. ते विचार करतात की अरे रिस्की आहे. पण मला तुम्ही सांगा, टाटासारखी कंपनी, आपण मीठही तेच वापरतो, तर इतकी वर्ष चाललेली कंपनी आहे, तर ती रिस्की कशी होऊ शकते. प्लस ती सांभाळणारी जी लोकं आहेत, त्यांचे CEOज आहेत किंवा जे हेड्स आहेत, स्वतः टाटा आहेत, त्यांची जी मेन टीम आहे ती एवढी हाय क्वालिफाईड आहे, 20-20, 25-25 वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन असलेली टीम आहे. तर रिस्क कशी आहे. ती लोकं इतकी वर्ष जर चालवत आहेत, 50-100 रुपयावरनं ती लोकं 2-3 हजारवर त्यांचा स्टॉकची प्राईस नेऊ शकले, म्हणजे कंपनी वाढत गेली आहे ना. आणि कुठच्याही तुम्ही बघाल इंडियामध्ये सगळं वाढतच गेलेलं आहे. आता मी खूप यंग आहे, पण तुम्ही जेव्हा तुमच्या 20s 25s वगैरे असलं असतं तेव्हा मला सांगा सोन्याचा भाव किती होता. वाढतच गेला आहे ना. असं कुठचीच गोष्ट नाही झाली आहे की ती गोष्ट कमी झाली आहे. हां, थोड्या कंपनीज बंद झाल्या, नाही असं नाही. जसं विजय माल्याचा स्कॅम झाला होता, त्याच्या आधी सहाराचा स्कॅम झाला होता. असे थोडेफार गडबड होणाऱ्या कंपनीज होत्या, नाही असं म्हणत नाही आहे. पण जर तुमचं वाचन चांगलं असेल, जर तुम्ही नॉलेज घेत असाल, जर तुम्ही त्या सर्कलमध्ये बसत असाल की जिथे लोक इन्व्हेस्टमेंट्सबद्दल बोलत आहेत, जिथे लोक कंपनीजबद्दल बोलत आहेत, जिथे लोक ग्रोथबद्दल बोलत आहेत, तर आपण अशा गोष्टींपासून सेफच राहू शकतो. कारण आपल्याकडे डिस्कशन्सला लोक गॉसिपच करतात, त्याचं काय चाललं आहे, शेजाऱ्याचं काय चाललं, कोण काय करता असं. सो सर्कल तुमचं जर इन्व्हेस्टमेंटवालं असेल तरच आपण ते शिकतो. ओके, आता दुसरं आहे की स्टॉक मार्केट, जे सांगितलं मी, जसं आपल्याकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे मुंबईला, तर ते एक्सचेंज आहे. जसं BSNLचं एक्सचेंज आहे आपल्याकडे, जिथे आपण लँडलाईनचा काही प्रॉब्लेम असला तर जायचो. नंतर सिम कार्ड आले BSNLचे, आपण सिम कार्ड्स घ्यायला तिथेच जायचो. सो त्या एक्सचेंजचं काम असतं की काहीतरी तुम्हाला सर्व्हिस देणं, विकत घेणं असं. ओके, तसंच सेम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय करतं की त्यांच्याकडे सगळे स्टॉक्स असतात, ते तुम्हाला शेअर विकतात. तुम्ही जर घेतलेला असेल आणि तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही जे काय करताय ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज थ्रू करताय. ओके, इथे असं नाही आहे की तुम्ही कुठच्या तरी कंपनीत वैयक्तिक जाताय आणि वैयक्तिक पैसे गुंतवताय. ओके, सो एक्सचेंज हा एक मिडलमॅनसारखा रोल प्ले करतो आपल्याकडे. आता ही एक स्लाईड मी ठेवली आहे कारण बरीच लोक आपल्याकडची धंद्यात विश्वास ठेवणारी आहेत की
स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण बिझनेस करूया, कुठचं तरी काहीतरी दुकान टाकतो, कपड्यांचं दुकान टाकतो, हॉटेल टाकतो. ओके, सो त्याच्यासाठी मी हे दोन, कारण मी स्वतः बिझनेस करून बघितलं त्याच्यात काय किती मेहनत लागते, पण मेहनतीपेक्षा त्याच्यात डोक्याला ताप खूप होतात. कारण तुम्हाला तिथे तुम्ही डिपेंडंट आहात. जर रेस्टॉरंट आहे तुमचं, तर हॉटेल बिझनेस जर बघितलं तर तुम्ही मालक जरी असलात तरी तुम्ही डिपेंडंट आहात त्या तुमच्या वेटरवर, तुम्ही डिपेंडंट आहात तुमच्या त्या कुकवर. कुक आला नाही तर काय करणार? आता तुम्ही 1-2 दिवस बनवाल पण ती चव तुम्ही नाही देऊ शकणार, कस्टमर्स तुटतात तुमचे. सो मालक असून आपण प्रत्येक गोष्टीवर डिपेंडंट राहतो एका तिसऱ्या माणसावर, की जो कधी आला नाही तर आपल्याला हॉटेलही बंद ठेवावं लागू शकतं. एक वेळ वेटर नसेल तर तुम्ही काहीतरी स्वतः करू शकता, कुक नसेल तर काय करणार? सो त्याच्यामुळे बिझनेस आणि ट्रेडिंग जर आपण बघितलं किंवा इन्व्हेस्टमेंट, तर याच्यात आपण विचार करतो की आपण बिझनेसमध्ये पैसा गुंतवलेला बरा. पण फरक आहे की तुम्ही बिझनेसमध्ये जेव्हा पैसा गुंतवता तेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट एकतर एकाच लोकेशनवर तुम्ही करताय, कारण तुमचा बिझनेस सुरुवातीला तर तुम्ही 10 ठिकाणी नाही ना घालणार आहात. एक कुठचे समजा सावंतवाडीत घालताय, बांद्यात घालताय, एकाच ठिकाणी पहिली सुरुवात करणार. जर तो मोठा झाला तर तुम्ही मग वेगवेगळ्या ठिकाणी घालू शकता. ओके, सो एकतर एक लोकेशनला तुमचा जेवढा मॅक्झिमम पैसा आहे तो एकाच ठिकाणी लागतो आहे आणि एकाच धंद्यात लागतो आहे. प्लस तो तुम्ही नवीन सुरू करताय, म्हणजे असं तुम्ही म्हणू नाही शकत ना की हा चालणारच. तुम्ही 2019ला नवीन धंदा घातला असता आणि तुम्ही म्हटलं असं चालणारच, 2020ला लॉकडाऊन आला. त्याच्यामुळे तुम्ही किती चालवलं असतं तरी परिस्थितीत तशी नव्हती चालवायची. पण तेव्हा स्टॉक मार्केट चालू होतं, स्टॉक मार्केटला सुट्टी नव्हती, बंद नव्हतं, काही नव्हतं, सुरू होतं. लोक तेव्हाही जे त्यांचं काम चालू आहे, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, सगळं चालू होतं. ओके, सो बिझनेस आणि ट्रेडिंगमध्ये फरक आहे पहिलं की मोठी इन्व्हेस्टमेंट तुमची एकाच ठिकाणी जाते. इथे तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकतात की एका वेळी 1 लाख नाही, मी सुरुवात 5,000 नाही करतो, या महिन्यात 5,000 करतो एका कंपनीमध्ये, दुसऱ्या महिन्यात अजून 5,000 करतो दुसऱ्या कुठच्या तरी कंपनीमध्ये. वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही थोडी अमाऊंटने सुरुवात करू शकता. तुम्हाला इथे मिनिमम इन्व्हेस्टमेंट जर बघायला गेलं तर 100 रुपयापासून स्टॉक्स आहेत चांगल्या कंपनीजचे. आपल्याकडे IOC कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, सरकार मान्य कंपनी आहे, गव्हर्नमेंटचा कंट्रोलवाली कंपनी. त्याचा शेअर तुम्हाला 150-200 रुपयापासून सुरू आहे. सो गव्हर्नमेंट बेस्ड पण अशा कंपनीज आहेत ज्या सरकारच चालवते. सो त्याच्यात तुम्ही करू शकता. सेकंड आहे मंथली एक्सपेन्सेस लाईक सॅलरी अँड बिल्स. बिझनेस जेव्हा तुम्ही घालता तेव्हा सुरुवातीलाच पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे जास्त गर्दी नसणार आहे, म्हणजे कस्टमर्स पहिल्याच दिवशी नसणार आहे. तुम्ही कसलंही काही करा, कुठचंही दुकान घाला, बट तुम्हाला जे तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांची सॅलरी तर दिलीच पाहिजे. त्यांना तुम्ही असं नाही सांगू शकत की कस्टमर्स नाहीत, थोडे येऊन देत, आल्यानंतर आम्ही तुझा पगार सुरू करतो, कोण राहणार नाही. त्याच्यानंतर तुमचे बिल्स, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तरी मिनिमम लागणार, लाईट तरी हवी, आणि तुम्ही जी जागा घेणार आहात त्याचं भाडं, जागा स्वतःची असेल तर त्याचा EMI. सो ह्या गोष्टींकडून तुम्ही कायच पळू नाही शकत, ह्या तुम्हाला दर महिन्याला भरायचंच आहेत, काही होऊन देत. पण तेच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट तुमची डायव्हर्सिफाईड असते. तुम्ही एकाच ठिकाणी घालत नाही, एक तर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ह्याला तुम्हाला काय भाडं द्यायचं नाही आहे ना. दर महिन्याला मी 50 स्टॉक्स घेऊन ठेवलेत म्हणून त्या 50 स्टॉक्सचं मला रेंट द्यायचं आहे असं नसतं, किंवा मला लाईट बिल भरायचं आहे का कारण मी एक जागा घेतली आहे, तसंही काय नाही आहे ना. तुम्हाला इथे जागेचं टेन्शन आहे ना, तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी जाऊन बसायचं आहे आणि करायचं आहे. ओके, जर तुम्ही ट्रेडर असाल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात, कारण रोज तुम्ही जाऊन रोज ट्रेड करणार आहात. ॲज अ इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही एकदा इन्व्हेस्ट करणार आहात आणि लाँग टर्म फक्त तुम्हाला वाट बघायची आहे, पेशन्स ठेवायचं आहे. सिमिलरली इथे हाय मेंटेनन्स, कारण तुम्ही जी जागा घेणार आहात तिथे तुम्हाला ती रोज साफसफाई ठेवली पाहिजे. कसलंही दुकान असून दे, तुमचं भुसारी दुकान असलं तरी तुम्हाला साफसफाई ठेवावीच लागणार आहे. साफसफाई ठेवलात तर लोक येणार. त्याच्यामुळे रोजचा तुमचा तो मेंटेनन्स, त्याच्यासाठी एक माणूस, त्याला तो पगार रेग्युलर तुमचं चालूच आहे. किंवा दर महिन्याला सुरुवातीला कसं होतं की काहीतरी आपल्याला नवीन करायचं असतं, मग आपण दर महिन्याला आज बाबा कलर काढून घेतला, उद्या जरा 2 बॅनर लावूया चांगले, म्हणजे अजून लोकांना कळेल आपलं दुकान आहे. तर हे मेंटेनन्समध्ये हा कॉस्ट जो जातो हा आपण कॅल्क्युलेट नाही करत. आपण म्हणतो 2,000च जातात ना, जाऊन देत, पण हा ॲक्च्युअल तुमचा कॅपिटलमधनंच जातो आहे पैसा, कुठून तरी येत नाही आहे ना. तुम्ही जो काय कमवत आहे त्याच्यातनंच हा जातो आहे, पण आपण म्हणतो जाऊन देत, मग करूया कॅल्क्युलेशन. सो हिशोब जर तुम्ही सुरुवातीपासून ठेवलात तर तुम्हाला कळेल की मेंटेनन्सला बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त पैसा जातो. खास करून रेस्टॉरंटचा धंदा आणि दुसरा कपड्यांचा धंदा, कारण तुम्हाला हे 2 गोष्टी खूप साफ ठेवाव्या लागतात. ओके,
तेच इथे जर तुम्ही बघितलात इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केटमध्ये, तर तुम्हाला आहे ना इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ना तुम्हाला काय ऑफिस घ्यायचं आहे, तुम्ही घर असेल घरातनं ऑपरेट करू शकता, एक लॅपटॉप किंवा एक कम्प्युटर लागतो तुम्हाला जे काय ट्रान्झॅक्शन्स आहेत ते करायला. आणि दुसरा मेंटेनन्स काय नाही आहे, जास्तीत जास्त काय तुमचा लॅपटॉप तुम्हाला पुसावा लागेल जर खराब किंवा धूळ बसली तर. बाकी त्याच्यात मेंटेनन्स असं काय नाही आहे ना. एम्प्लॉई आहे की रोज कोणतरी येणार आहे, दुकान उघडणार आहे, तुम्हाला जाऊन त्याला सॅलरी द्यायची आहे, काही संबंध नाही. हे सगळं एकट्या माणसाचं काम आहे. बिझनेस आणि ट्रेडिंगमध्ये दोनातही नॉलेजच लागतं. बिझनेस करतानाही तुम्हाला नॉलेज गेन करावंच लागतं. विदाऊट नॉलेज तुम्ही कुठचाच धंदा नाही करू शकत, कुठचाच. ओके. सिमिलरली नंतर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन कस्टमर्स. आता बिझनेसमध्ये जर समजा माझं रेस्टॉरंट आहे, तर मी डिपेंडंट आहे ना. कोणावर डिपेंडंट आहे? कस्टमर्सवर. जर कस्टमरच आले नाही तर मी जेवण खूप चांगलं बनवून ठेवलं आहे, पण ते खपवणार कोणाला मी? सो जोपर्यंत तो कस्टमर येत नाही, त्या कस्टमरचा आता पकडून चला की तुमच्याकडे जर 10 कस्टमर झाले तर प्रत्येकाचं मूड चांगलाच असतो असं नसतं. कोणतरी त्याच्यातलं एक जस्ट घरी भांडून आलेलं असेल, बायकोवर भांडण झालं असेल, कोणावर तरी वाद झालेला असेल, तर तो एक कस्टमरचा पण चुकीचा रिव्ह्यू की नाही रे बरोबर नव्हतं किंवा बरोबर नाही, ते बरोबर बोलत नाहीत का, कारण त्याचा मूड खराब होता. आपण सर्व्हिस चांगली दिलेली, 10 मधली 9 लोकं खुश होऊन गेली आहेत, पण त्या एकाचा खराब रिव्ह्यू तुमचं नाव कुठेतरी खराब करतो आणि त्या एकामुळे ती 9 जण विचार करणार की जाऊ की नको. सो बिझनेसमध्ये हा खूप इश्यू होतो की तुम्हाला चांगलं किती लोकं बोलत आहेत ह्याच्यापेक्षा वाईट किती लोकं बोलत आहेत हे बघावं लागतं. ओके. ट्रेडिंगमध्ये एकतर कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंडंट आहे हा बिझनेस. तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही विड्रॉ करणार आहात. तिथे कोण तुम्हाला थांबवायला येत नाही आहे की नको तुम्ही आता इन्व्हेस्ट केल्या काढू नकात, कोण तुम्हाला पकडून धरत नाही आहे. बिझनेसमध्ये तुम्ही म्हणाल आज मला बंद करायचं आहे तर नाही ना करू शकत. तुम्हाला जी जागा आहे ती सोडली पाहिजे, सगळं सामान सगळंच लोड आहे तुमच्यावर. ट्रेडिंग आणि ह्याच्यात फरक आहे की इथे जर तुम्ही समजा ट्रेडिंगमध्ये ठरवलात की माझी इन्व्हेस्टमेंट होती, मला आता गरज आहे, मी 5 लाख इन्व्हेस्ट केलेले, मला 2 लाखाची गरज आहे एकदम इमर्जन्सी, तर त्या 2 लाखाच्या गरजेसाठी तुम्ही जो काय तुमचे स्टॉक्स होते ते तुम्ही विकू शकता. ओके. 5 लाख तुम्हाला सगळं विकायची गरज नाही आहे, त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढे तुम्ही स्टॉक्स विकून त्याच्यातनं तुम्ही पैसे तुम्हाला गरजेचे आहेत ते वापरू शकता आणि बाकीचे परत रिइन्व्हेस्टेड त्याच्यातच ठेवू शकतात. वेअरएज मला सांगा, आता बिझनेसमध्ये तुम्ही एक हॉटेल घातलं, तुम्हाला गरज आहे 5 लाखाची, तुम्ही काय करणार? विकू शकता का तुम्ही? किंवा तुम्ही म्हटलात माझ्याकडे सामान आहे 3 लाखाचं, मला 2 लाखाची गरज आहे, तुम्ही ते सामान विकू शकता का? घेतलेलं 3 लाखाला जाणार आहे का ते 3 लाखाला परत? भले 2 दिवस वापरलेलं असेल. सो त्याला आपण म्हणतो डेप्रिशिएशन. जसं एक नवीन गाडी तुम्ही शोरूममधनं आणलात आणि जरी ती महिन्याभरात विकायला काढलात तरी त्याची तुम्हाला अर्धी किंमतच मिळणार आहे. ओके. असं होत नाही ना की मी समजा एक 5 लाखाची गाडी घेतली, 2 महिने वापरली आणि ती 6 लाखाला विकली. असं होतं का कधी? सो त्या टर्मला म्हणतात डेप्रिशिएशन. ओके. तुमच्या असेट तुम्ही म्हणून जो घेता त्याची व्हॅल्यू कमी होत जाणाऱ्या गोष्टीला आपण म्हणतो डेप्रिशिएट होणं. ओके. तर आपल्याला अशाच गोष्टीत इन्व्हेस्ट करायचं आहे की ज्याची व्हॅल्यू कमी नाही, वाढली पाहिजे. आता तीच 5 लाखाची गाडी घेण्याऐवजी तुम्ही 5 लाखाचं सोनं घेतलं असतं, 1 महिन्यात व्हॅल्यू वाढली असती थोडीफार तरी, 6 महिने ठेवलं असतं तर अजून थोडीफार वाढली असती. ओके. सो इन्व्हेस्ट कुठे करतो आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्याकडे लोक दागिने करतात गावात, किंवा जास्त करून आपल्याकडे एक टर्म आहे की सोन्यात करायचं आहे ना मग दागिने करून ठेवतो मी. पण प्रॉब्लेम हा होतो की दागिने ते एक टर्म असते कर्णावळ, मेकिंग चार्जेस. तर जेव्हा तुम्ही 50,000चा दागिना बनवता तेव्हा जर तुम्ही 5,000 कर्णावळ देताय तर ते 5,000च तुमची ग्रोथ होती, ती ऑलरेडी तुम्ही दिली आहे. आता परत जेव्हा तुम्ही तो दागिना विकायला जाणार तेव्हा त्याच्यात तूट निघणार, प्युअर सोनं नसणार, थोडंफार तूट निघणार. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात वाढतच नाही. त्याच्यामुळे दागिना कधी करायचा नाही. ओके. जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने करताय तर जर समजा तुम्ही घालायचंच असेल, कोणाला द्यायचं असेल ठीक आहे, पण तुम्ही असं म्हणताय की माझ्याकडे 5 लाख आहे, मी इन्व्हेस्टमेंट म्हणून दागिने करून ठेवते, तर चुकीचं आहे. तुमची व्हॅल्यू ऑलरेडी मेकिंग चार्जेसमध्ये घेतली जाणार. त्याच्यामुळे जरी 5 वर्षांनी सोन्याची व्हॅल्यू वाढली, तुम्ही विकलात, तरी तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉसच होणार आहे, कारण ऑलरेडी तुम्ही मेकिंग चार्जेस कर्णावर देऊन टाकलेली आहे आधीच. ओके. सो त्याच्यामुळे बिझनेस आणि ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही बघाल की सगळ्यात रिस्की काय, तर मी म्हणेन की जिथे एका ठिकाणी माझा सगळा पैसा लागतो आहे, जिथे माझा मल्टिपल ठिकाणी थोडा अमाऊंटमध्ये लागू शकतो आहे, तिथे मला थोडंसं सेफ वाटू शकतं.
कशामुळे? कारण जर समजा मी 10 ठिकाणी, इथे मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत एका धंद्यात, इथे मी 1,00,000 रुपयेच इन्व्हेस्ट केलेत, पण 10 वेगवेगळ्या कंपनीजमध्ये. ओके, काही मला नॉलेज नाही आहे. डोळे बंद करून मला वाटत आहेत त्या 10 कंपनीज मोठ्या ज्या आपल्याला माहिती आहेत, की आपण फोन जो वापरतो, आपल्या घरात बल्ब जे आपण वापरतो, आपल्या घरात आपण साबण जो वापरतो, ह्या ज्या रोजच्या माझ्या गोष्टी आहेत त्या कुठची तरी कंपनीज बनवते. तर अशा 10 कंपनीजमध्ये मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले ॲज अ इन्व्हेस्टमेंट. डोळे बंद करून जरी मी केलेलं असलं आणि इथे जरी 2 कंपनीज बंद पडल्या, 3 जरी बंद पडल्या, 4 जरी बंद पडल्या, तरी काहीतरी आहे ना माझ्याकडे अजून. इथे हा एकच धंदा आहे, हा बंद झाला, 1,00,000 रुपये माझे गेले. त्याच्यातली रिकव्हरी मी किती करू शकतो? 20-30% हार्डली. ओके, सो हा एक डिफरन्स असतो तुमचा बिझनेस आणि ट्रेडिंगमध्ये. आता दुसरं एक आपल्याकडे इंडियात जास्त करून आणि अमेरिकन कंट्रीजमध्ये हे खूप चालतं की घर घ्यायचं. लवकरात लवकर नोकरी करून पैसे 4 आले की पहिलं काय करायचं तर घर घ्यायचं. का? कारण आपण समजतो घर ही एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. पण घर ही मोठी इन्व्हेस्टमेंट नसून जर तुम्ही लोनवर घर घेताय, ओके, क्लिअरली ऐका, जर तुम्ही लोनवर घर घेताय तर तो एक असेट नाही, ती लायबिलिटी झाली. म्हणजे ते तुमच्याकडनं पैसा घेणार आहे, तुम्हाला देणार तर कायच नाही आहे. ओके, ना समाधानाची झोप देणार आहे, कारण रोज रात्री तुम्हाला ते टेन्शन आहे की ह्याचा हप्ता भरायचा आहे. एव्हरी 30 तारखेला तुम्हाला ते टेन्शन येणार. सो रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटमधला एक डिफरन्स काय आहे की एकतर रिअल इस्टेटमध्ये आपण इन्व्हेस्ट कर्ज काढूनच करतो. मॅक्झिमम लोक हा विचार करतात की घर पहिलं घेतो, कारण घर घेतलं तर लग्न होणार, लग्न झालं तर माझी फॅमिली होणार आणि हळूहळू सगळ्या गोष्टी मी सेट करू शकतो. घर घ्यायला एकतर आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यात आपण लाँग टर्म लॉक इन पिरियडमध्ये अडकतो. घर घेतल्यावर असं नाही ना 2 वर्षात तुम्ही विकणार आहात, दुसरं घेणार आहात, परत 2 वर्षात तिसरं घेणार आहात. एक घर साधारण माणूस 10 वर्ष तरी एका लोकेशनला राहतो, 10 ते 15 वर्ष. ओके, आता प्रत्येकाची तुमची घर आहे, तुम्ही विचार करा तुम्ही ज्या घरात आहात किती वर्ष राहत आहे. सो एक लाँग टर्म लॉक इन पिरियडसाठी तुम्ही राहिलं आहे. वेरेज स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला ऑप्शन्स आहेत की तुम्ही शॉर्ट टर्मही राहू शकता, तुम्ही लाँग टर्मही राहू शकता, तुमच्यावर डिपेंड करतं. आता इथे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी कॉस्ट आहे. घर घेणार जो स्टॅम्प ड्युटी आपला कॉस्ट असतो, हा घर तुम्ही लगेच विकायला काढलं तरी हा तुम्हाला रिटर्न नाही मिळणार आहे, हा तुमचा गेला आहे. ओके, वेरेज स्टॉक मार्केटमध्ये पण आपल्याला एक खर्च असतो, त्याला आपण म्हणतो ब्रोकरेज. कारण आपण ज्या एक्सचेंज ज्या ब्रोकर थ्रू करतो आहे तो काहीतरी त्याचा चार्ज घेणार ना, पण तो मिनिमम 0.02% असतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट. ओके, वेरेज स्टॅम्प ड्युटी साधारण अर्धा ते 1% असते टोटल तुमचं कॉस्टिंग जे असतं घराचं त्याच्यावर. रिअल इस्टेटमध्ये बिग इन्व्हेस्टमेंट अगेन स्टॉक मार्केटमध्ये छोट्यापासून सुरू करू शकतं. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की मी 10,000 गुंतवतो आणि घर घेतो. असं होतं का? तुम्हाला मिनिमम जे काय समोरचं सांगणार आहे सेलर तेवढे तुम्हाला डाऊन पेमेंट करावंच लागणार, लोन जरी काढायचं असेल तरी. वेरेज इकडे तुम्ही स्मॉल इन्व्हेस्टमेंटने सुरू करू शकता, बघू शकता की आपल्याला बाबा ह्याच्यात ग्रोथ मिळते काय नाही मिळत आहे, तर मी माझे पैसे काढतो, दुसरं काहीतरी करतो, ऑप्शन आहे. ओके, इथे तुम्हाला नो लिक्विडिटी. अगेन नो लिक्विडिटीचा अर्थ मगाशी मी सांगितलेला. आता घर तुम्ही घेतलं 10 लाखाचं, एक उदाहरण तुम्हाला देतो, आणि तुम्हाला गरज आहे 2 लाखाची, इमर्जन्सी आली आहे काहीतरी घरात, ॲक्सिडेंट झालं आहे कोणाचं तरी, मेडिकल इमर्जन्सी आहे, तर मला सांगा 2 लाखासाठी तुम्ही एक बेडरूमच विकू शकता का घराची तुमच्या? तर ती लिक्विडिटी नाही आहे रिअल इस्टेट मार्केटमध्ये. जर तुम्ही न्यूज फॉलो करत असाल, बघत असाल, तर आता सगळीकडचं रिअल इस्टेट मार्केट आहे, विकत घेणं सोपं आहे, विकणं जरा कठीण झालं आहे, बायर्स नाही आहेत तेवढे. त्यामुळे इथे कुठेतरी ती लिक्विडिटी मिळत नाही. वेरेज इथे जर तुमचे 10 लाखच इन्व्हेस्टेड आहेत आणि तुम्हाला 2 लाखाची गरज आहे, तर तुम्ही जी काय अमाऊंट आहे तेवढे तुम्ही शेअर्स विकू शकता. तुम्हाला 2 लाख जेवढे होणार आहे तेवढे शेअर्स विका, तेवढी अमाऊंट काढा, बाकीची अमाऊंट तुमची तरी इन्व्हेस्टेडच आहे, जी तुम्हाला वार्षिक 12-15% देणार आहे. ओके, एक्सपेक्टेड ग्रोथ. आता तुम्ही जरी ते लोन काढलेलं असेल आणि तुम्ही म्हणताय की मी घर घेतलं आहे, डबल होणार ह्याची प्राईस, आणि मग माझी इन्व्हेस्टमेंट झाली ती डबल आहे, मी विकलं की मला 10 ते 20 लाख मिळणार. ते होण्यासाठी 20 वर्ष तुम्हाला थांबलं पाहिजे जर तुम्ही लोनवर घेतायत तर. ओके, कॅश देऊन घेत असाल, तुमच्याकडे असेल पैसा आणि कॅश घेत आहे तर 10 वर्षात ग्रोथ होते. पण लोनवर काढताय तर 10 वर्षात तुम्ही लोनचं जे व्याज भरणार आहात त्या घराची व्हॅल्यू तेवढीच होणार आहे, म्हणजे तुम्ही नो प्रॉफिट नो लॉसला आहात. ग्रोथ पुढच्या 10 वर्षात मिळणार आहे.
वेरेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघितलं तर तुम्हाला 18% पर्यंतची चांगली ग्रोथ एव्हरी इयर मिळते. ओके, मिनिमम 1 वर्षच थांबायचं आहे. 1 वर्षात तुम्हाला कळलं की ह्या कंपनीजने मला 15% दिले, खुश असाल थांबू शकता, नाही तर दुसऱ्या वर्षासाठी तुम्ही दुसऱ्या स्टॉक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जी मे बी 17-18% देत असेल. ओके, खूप आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आता सगळ्यात मोठा याच्यातला फरक आहे की इथे तुम्ही EMI भरता. ओके, इथे तुम्ही हा जो काय तुमचा EMI असतो घराच्या कर्जावर हा तुम्ही भरताय. ओके, इथे तुम्ही SIP भरताय. ओके, SIP एक कॉन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत इन्व्हेस्टमेंट हळूहळू करण्यासाठी. तर ह्या दोनमध्ये फरक आहे की हे तुमच्याकडनं व्याज घेतं आहे आणि हे तुम्हाला व्याज देतं आहे. डिफरन्स कळतो आहे? इथे तुमचं व्याज घेतलं जातं आहे, बँक घेते. ओके, तेच इथे तुम्हाला स्टॉक मार्केट किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला व्याज देते. 18% असेल, 20% असेल, वार्षिक जे काय असेल ते. ओके, आता हे डिटेलमध्ये समजण्यासाठी मी थोडंसं हे कॅल्क्युलेशन हे तुम्ही करू शकता. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर सगळ्यांकडेच आहेत. जर समजा तुम्ही लोनवर घर, कमर्शियल कुठचं गाळा किंवा काहीतरी असं दुकान घेतलेलं असेल, लँड घेतलेलं असेल, फ्लॅट घेतलेलं असेल, ज्याची कॉस्टिंग आहे 10 लाख रुपये. लोन टेन्युअर आपला मिनिमम 10 वर्ष आपण घेतो घर असेल तर. इंटरेस्ट रेट 9% मिनिमम SBI बँकेचा आहे. बाकी कुठच्याही बँकमध्ये तुम्ही जाल तर 9च्या वरच तुम्हाला मिळणार आहे. मी मिनिमम आहे तो पकडून हे कॅल्क्युलेशन केलेलं. तर इथे तुमचा हप्ता होतो आहे 12,668 रुपीज. ओके, तर तिथे टोटल पेएबल तुम्ही किती भरताय 10+ इयर्समध्ये 15,20,000 रुपये. ओके, इथे तुम्ही इंटरेस्ट फक्त दिले 5,20,000. हे इंटरेस्ट गेलं, हे इंटरेस्ट बँकेने घेतलं, बँकेने पैसे कमवले, झालं. त्या बदल्यात तुम्हाला घर मिळालं. पण तुम्ही घर घेतलेलात कितीला समजून 10 लाखाला, पण ते आता पडलं कितीला तुम्हाला 15,20,109 रुपये. ओके, त्यामुळे 10 वर्षात तुमच्या घराचं व्हॅल्युएशन जरी 15 लाख झालेलं असलं तरी पण तुम्हाला फायदा काहीच नाही आहे, कारण लोनला तुम्ही एक्स्ट्रा तेवढं व्याज भरून मोकळे झालं आहे. ओके, सेम आता आपण बघूया इकडचं एक्झाम्पल जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करायला स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा म्युच्युअल फंडमध्ये सेम आपण तेवढीच अमाऊंट 12,668 सेम अमाऊंटचं कॅल्क्युलेशन आपण केलं आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी SIP कॅल्क्युलेटर येतो ऑनलाईन, तुम्ही पर्सनली स्वतःही चेक करू शकता. 10 वर्षांचंच टर्म. ओके, 2 माणसांचं उदाहरण घ्या. एक माणूस होता, त्याने काय केलं 10 लाखाचं त्याला घर घ्यायचं होतं, आजच घ्यायचं होतं, त्याने लोन काढलं, घर घेतलं. ओके, एंड ऑफ द डे 10 वर्षांनी 15,20,109 रुपये भरून तो घर त्याचं स्वतःचं त्याने केलं. ओके, तेच जो दुसरा माणूस होता त्याने काय केलं की घर मला घ्यायचं आहे पण हे त्याला नॉलेज होतं की इथे आपल्याला बँक व्याजात आपलं सगळं घेऊन जाणार. त्याने काय विचार केला की मी इन्व्हेस्ट करतो तीच अमाऊंट 10 वर्षांसाठीच, इंटरेस्ट रेट मिनिमम 12%. डोळे झाकून गेलात तरी म्युच्युअल फंडमध्ये 12% मिनिमम मिळतो तुम्हाला. जास्त 12पेक्षा जास्तच असतो, पण मी एकदम मिनिमम कॅल्क्युलेशन केलं आहे, मिनिमम एवढं मिळतंच. ओके, SIP सेम 12,668चाच तोही हप्ता भरतोय, हाही हप्ता भरतोय. ओके, हा हप्ता भरतोय बँकेला, हा हप्ता भरतोय इन्व्हेस्ट करायला. SIP केली, टोटल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला 10 वर्षांनीच मिळाली 20,90,000 रुपये. ओके, हे ग्रीन का ठेवलं आहे कारण हा इंटरेस्ट त्याने कमवला. इन्व्हेस्टमेंट त्याने जी केली त्या इन्व्हेस्टमेंटवर हा 5,66,000 त्याने कमवलं. ओके, आता 10 वर्षांनी दोघंही जणं 10 वर्षांनी हा घर स्वतःचं घेऊन बसला आहे. हा म्हणतोय माझं घर तरी आहे. ओके, हा म्हणतोय की माझ्याकडे 20,90,000 आहेत. 10 वर्षांनी हेच घर ज्याची व्हॅल्युएशन 15,20,000 झाली हे मी विकत घेतलं तरी माझ्याकडे पैसे राहणार की नाही राहणार. ओके, ही कॉन्सेप्ट लोक समजत नाहीत. लोक विचार करतात आज घर घेऊया, उद्याचं नंतर बघूया, इन्व्हेस्टमेंट घर एवढं घेतोय तीच माझी इन्व्हेस्टमेंट आहे. पण ते इन्व्हेस्टमेंट नसून राहतं घर ही तुमची लायबिलिटी आहे. हां, तुम्ही जर समजा कमर्शियल गाळा घेताय आणि त्या गाळ्याला जेवढा तुमचा हप्ता आहे, समजा 12,600 तुमचा हप्ता आहे, तेवढंच जर तुम्हाला भाडं मिळतं दर महिन्याला तर तुम्ही हेच करताय. म्हणजे तुमचा हप्ता तिथनं जातोय, तुमच्या खिशातनं काय पैसे एक्स्ट्रा जात नाही आहेत. ओके, पण जर तुम्ही घर घेताय ज्याच्यात तुम्ही राहणार आहात म्हणजे तुम्ही खर्चच वाढवताय ना. तुम्ही मेंटेनन्स देणार, तुम्ही लाईट बिल भरणार,
इंटरनेटचा खर्च, तुमचा घरपट्टी आली, सगळ्या गोष्टी आल्या. 10 वर्षांचं पेशन्स जर तुम्ही ठेवलं तर 10 वर्षातने तुमचं घर तर स्वतःचं होतं आहे कॅश देऊन. प्लस तुमच्याकडे 4-4.5 लाख रुपये राहत आहेत, जे पैसे तुम्ही रिइन्व्हेस्ट करू शकतात किंवा स्वतःला वापरू शकतातच ना. 5 लाख छोटी अमाऊंट आहे का, राईट. सो हा एक खूप मोठा डिफरन्स आहे. आपल्याकडे लहानपणापासून अपब्रिंगिंग, आता तुम्ही बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मराठी लोकांचं, बिकॉज मला इथे मराठीच वाटत आहेत सगळे, आणि एक मारवाडी लोकांचं किंवा गुजराती लोकांचं. तर आपल्याकडे काय करतात, आपल्याकडे लोन काढून घर घेतात. ती लोकं लोन काढून धंदा उभा करतात, बिझनेसमध्येच इन्व्हेस्ट करतात. त्यांचं कधीच असं तुम्ही ऐकणार नाही कर्ज काढून पहिलं घर घेतलं मग धंद्यात इन्व्हेस्ट केले. आपण नोकरीवाली माणसं असतो, आपण काय विचार करतो की नोकरी करतोय, कर्ज काढूया आणि पहिलं घर घेऊया. नोकरी तर आहे ना आपली, आपण हा नाही विचार करत की इन्व्हेस्ट करतो, एक्स्ट्रा काहीतरी कमवतो. मग जेव्हा आपण एक सर्टन एज क्रॉस करतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आता मी तेवढं काम नाही करू शकत आहे जेवढं मी 10 वर्षापूर्वी करत होतो. आताचं काय, आता मी कसं माझं आयुष्य पुढे चालवणार. म्हणून आपल्याकडे मॅक्झिमम 90%हून जास्त लोक मुलांवर डिपेंडंट होतात एक सर्टन एज झाल्यानंतर. क्वचित लोक ज्याच्यात गव्हर्मेंट सर्वंट झाले, जे गव्हर्मेंटचे त्यांना पेन्शन असते म्हणून त्यांचा कुठेतरी जरा आराम असतो पेन्शनमुळे, पण बाकी सगळी लोक मुलांवर डिपेंडंट होतात. आपल्याकडे पण आणि इवन इन अमेरिकन कंट्रीज दोन्हीकडे सेम आहे. कारण हे घराचं स्वप्न तिकडून आलेलं. बँकेला लोन विकायचं होतं आपलं, तर लोन घ्यायला तुम्हाला काहीतरी त्यांनी दाखवलं पाहिजे ना, कशाला लोन घेणार तुम्ही. म्हणून त्यांनी घराचं स्वप्न दाखवलं की बाय युअर ड्रीम होम, स्वप्न पूर्ण करा, घर घ्या. घर घेण्यासाठी तुम्हाला कर्ज लागणार असतं. असं हा प्रोसेस ही चालू झाली 80-85 चालत ना, जी अजून चालूच आहे, थांबली नाही कधी. ओके, सो हा एक डिफरन्स मला तुम्हाला सांगायचं होतं. आता दुसरं एक मेन जो मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणालेलो की मनी मॅनेजमेंटवर आपण जास्त फोकस करतो आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला मनी मॅनेजमेंट समजत नाही तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं भानगडच सोडून द्या, ते खूप पुढची गोष्ट आहे. ओके, मनी मॅनेजमेंटमध्ये, आणि हा रूल मी नाही बनवला आहे, हा रूल आहे अगदी पुरातन काळापासून आहे, पण हा आपल्या सिलेबसमध्ये शाळेच्या नसल्यामुळे आपल्यापर्यंत कधी पोचला नाही. तर मनी मॅनेजमेंटचा रूल काय सांगतो, 50-30-20 हा मनी मॅनेजमेंटचा रूल आहे. ओके, 50% तुमचे नीड्स, दर महिन्याला तुम्ही समजा एक अमाऊंट कमवत आहे, त्याच्या 50% तुमचे नीड्स आहेत, गरज आहे. म्हणजे तुमचं राशन, जेवण, कपडा लत्ता, जे बेसिक अन्न निवारा वस्त्र आपण म्हणतो, ओके, ते तुमचे नीड्समध्ये आलं. त्याच्याशिवाय तुम्ही जगू नाही शकत, ते लागणारच आहे. पण वेरेज तुमचे त्याच्या पुढचे 30% जे वॉन्ट्स आहेत, वॉन्ट्स म्हणजे काय की आपल्याला पिक्चर बघायला जायचं आहे, एक दिवस बाहेर जेवायला जायचं आहे, आपल्याला एक 2 व्हीलर होती पण तरी अजून एक दुसरी नॉन गिअर घेतो म्हणून आपण एक एक्स्ट्रा गाडी घेतली. हे तुमचे वॉन्ट्स आहेत, त्या गरजा नाही आहेत. ओके, तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याकडे बघा किती लोक अशा गोष्टी करतात की बाजूच्याने 4 व्हीलर घेतली, मलाही घ्यावी लागणार. आता का त्याने घेतली, मला लागते का गाडी, माझं ऑफिस आहे 2 पावलावर, पण मी 4 व्हीलर घेऊन घरी ठेवली आहे कवर घालून, हप्ता भरतोय. हा विचार नाही करत की मला त्याची गरज आहे का. म्हणून तुमचे हे 30% जे असतात, प्रत्येकजण इथे जेवढं कमवतो आहे त्याचे 30% तुमच्या गरजांना नाही, फक्त अशा गोष्टींना जातात त्याची तुम्हाला गरजच नाही आहे, गरजच नाही आहे. 20% तुम्ही जे सेव्ह करताय, जे काय 15-20% तुमचं सेव्हिंग होतं, ते सेव्हिंग तुमचं 6 महिन्यात एकदा डॉक्टरला जातं, 6 महिन्यातनं एकदा कुठेतरी दिवाळी आली, काहीतरी शॉपिंग करायला गेलो, काहीतरी खर्च होतात, ते सेव्हिंग पण तुमचं म्हणून राहत नाही टिकून, कमी होतं परत वाढतं, कमी होतं परत वाढतं. तर त्याच्यामुळे हा जो 30% ही जी गोष्ट आहे वॉन्ट्स, इथे आपल्याला काम करायचं असतं. 50-30-20 रूलमध्ये 50% गरजेचंच आहे, ह्याच्याशिवाय तुम्ही सर्वाईव्ह नाही करू शकत. 20% तुम्हाला सेव्ह केलंच पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुमचं पुढचं आयुष्य, जेव्हा तुम्ही ओल्ड एजमध्ये जाणार आहात तेव्हा तुमचं आयुष्य जर तुम्हाला व्यवस्थित हवं तर हे तुम्हाला केलंच पाहिजे. सो आपल्याकडे असतं हे 30%. ह्या 30%मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा जर आपण सॅक्रिफाईस केल्या, म्हणजे समजा माझ्याकडे एक गाडी आहे, 3 वर्ष झाली मी वापरतो आणि आता मी म्हणतो नाही मला दुसरी घ्यायचीच आहे, गरज आहे का, 2 व्हीलरच घेणार आहात ना तुम्ही. आपल्याकडे बघा 2-2 वर्षांनी लोक 2 व्हीलरच बदलत असतात. स्प्लेंडर होती, लगेच स्प्लेंडर प्लस आली, प्लस घेतली, प्रो आली, प्रो घेतली, गाडी तीच आहे ना.
फरक तर त्याच्यात असं नाही झालं की तुम्ही 100 cc वरून 1000 cc वर पोचलाय. 100 cc चीच गाडी वापरताय. कशाला वापरताय? कारण झालं ना, हप्ते भरून झाले, लोन क्लिअर झालं, आता आपल्याला लोन नाही ना, मग दुसरी गाडी घेऊया, तिचा हप्ता भरायला काय प्रॉब्लेम आहे. बट ती इन्व्हेस्टमेंट तुमची कमीच होत जाते, कारण तुम्ही 60,000ला घेतलेली गाडी विकताना 20,000लाच जाते. 20, 22, 25 जास्तीत जास्त. ओके, सो हे जे 30% आहेत, आता आपण याच्यात बघूया की जे पुढचे 30% आहेत त्याच्यात आपण काय करू शकतो. ओके, तर मनी मॅनेजमेंटसाठी मी एक एक्झाम्पल दिलं आहे, अगेन 2 लोकांचं. मी 2 लोकांचे एक्झाम्पल्स का देतो आहे? कारण तुम्हाला इझिली समजावं. ओके, पर्सन ए, एक माणूस होता, सॅलरी दोघांची सेम आहे. ओके, 30,000 मी पकडली आहे, कारण साधारण ॲव्हरेज माणूस 25-30,000 कमवतो आपल्याकडे. ओके, सो जर तुम्ही इथे बघाल, वय वर्ष 25. ओके, इथे तुम्ही तुमचं स्वतःचं एज घाला, प्रॉब्लेम नाही आहे. ओके, 30,000 जो काय पगार मिळतो आहे त्याच्यातले 50% माझे नीड्स न जात आहेत. माझं भाडं, जर लोनवर आता घर घेतलेलंच असाल ऑलरेडी तुम्ही, तर थांबू नाही ना शकत. सो ते काय, जे काय EMI किंवा भाडं असेल ते, जेवण, कपडे, रिचार्ज, सगळ्यात इम्पॉर्टंट फोनचं रिचार्जशिवाय आज माणूस जगू नाही शकत. फोनचं रिचार्ज लागणारच आहे. वायफाय, जे यंगस्टर्स आहेत वायफाय पाहिजेच घरात, वायफाय नाही तर का अर्थ नाही. आणि तुमचं पेट्रोल, तुम्हाला मिनिमम 100 रुपयाचं तरी पेट्रोल लागतं दिवसाला. कोणाकोणाला 100त 2 दिवस 3 दिवस जात असतील, पण लागणार तर आहे, ह्याच्याशिवाय तुम्ही जगू नाही शकत. ओके, तर हे तुमचे नीड्स आहेत. हे तुमचे जर 50% होत आहेत म्हणजे तुम्ही चांगलं आयुष्य जगताय. ओके, तुमच्याकडे गरजेच्या गोष्टी आहेत. आता 30% ह्या माणसाने काय केलं, 30% त्याचे वॉन्ट्स होते. ओके, जे मगाशी मी म्हणालो गाडी हे ते ह्या माणसाने काय केलं, इन्व्हेस्ट केले स्टॉक मार्केटमध्ये 12%च्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे वार्षिक 12% त्याला मिळणार आहेत त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर. 1,00,000 इन्व्हेस्टेड असतील तर 12,000 रुपये दरवर्षी त्याची इन्व्हेस्टमेंट वाढणार. ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कळतं आहे सगळ्यांना? कळतं आहे ना? ओके, सो 12%ने त्याची जी काय अमाऊंट आहे ती दरवर्षी वाढणार आहे, म्हणून तो 30% सरळ इन्व्हेस्ट करत गेला. ओके, आता राहणीमान या माणसाचं एकदम साधं झालं. 5 वर्ष 10 वर्ष एकच गाडी वापरतो आहे, साधा फोन आहे, फोनही नवीन घेत नाही आहे, घरी छोटं आहे, पण आणि 20% तो आपले सेविंग्स करतो आहे. ओके, आता खालच्या आकडे न बघता इथे बघा, सेम एक्झाम्पल, सेम सॅलरी, पण त्याने फॉलो नाही केलं 50-30-20 रूल. ओके, जे आपण सगळ्यांनीच केलं, कोणीच फॉलो नाही केलं, कारण आपल्याला माहीत नव्हतं, मी केलं नव्हतं आधी. 50% नीड झाल्यानंतर 30% माझ्याकडे राहत होते, त्याच्यात मी काय म्हटलं, अरे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊया ना, हप्ता भरू शकतो आहे मी. फोन नवीन घेऊया. आता आपल्याकडे बघा, पेट्रोल पंपवर लावलं आहे 79 रुपीजमध्ये तुम्हाला दिवसाचं EMI, कोण 99 रुपये, 100 रुपयानं रोज भरा, आयफोन घेऊन जावा. ओके, आपण खपलो, तर ॲड आपल्याला घेऊन गेली. आपण फोन घेतला, घर घेतलं, 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलर होती तर 4 व्हीलर घेतली. 30% जे आपलं सेविंग झालं असतं, ओके, 9,000 रुपये, ते आपण काय केलं, हे घालवलं. आता त्या 9,000वर हे जे आपण गोष्टी केल्या, EMI, हप्ता, म्हणजे आपल्याला व्याज भरावं लागलं. म्हणजे 50,000ची गोष्ट जर तुम्ही 10% व्याजावर जरी घेतली तरी तुम्ही एक्स्ट्रा 5,000 भरताय, म्हणजे तुम्ही अगेन जास्त पैसे घालवले. 20% सेविंग ह्यानेही केलं याही माणसाने. ओके, पण 30% मी मगाशी काय म्हणालो, 50-20 आपण हलवू नाही शकत. हा 30% खूप इम्पॅक्ट करतो आयुष्यावर. टोटल त्याच्याकडे फक्त 35व्या वर्षी 10 वर्षांनी, ओके, आता 35 कोण असतील तर तुम्ही 45व्या वर्षाचं कॅल्क्युलेशन करा, 10 वर्षांनी त्याच्याकडे फक्त सेविंग राहिलेलं. ओके, 6,000 रुपये दर महिन्याला तो सेव्ह करत होता. टोटल 10 वर्षांनी 7,20,000 त्याच्याकडे राहिला. तर तुम्ही मला सांगा की हा माणूस जो हे 30% असे उडवतोय, ह्याच्याकडे हे सेविंग तरी राहील का? लाखभर रुपये जमले की तो माणूस विचार करणं काहीतरी नवीन घेतो. ओके, हॅबिट, सवय. तेच 10 वर्षांनी आपल्याला ह्याचं आयुष्य मस्त दिसलं. 10 वर्ष आपण बघत होतो या व्यक्तीला, अरे गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली, आयफोन घेतोय, हे घेतोय, भारी जगतोय. आपल्याला माहीत नाही त्याची काय परिस्थिती बँकेत झाली आहे किंवा अकाउंट त्याचं काय. 7,20,000 जरी त्याच्याकडे राहिले, तोच हा माणूस एकदम साधा दिसत होता. 35व्या वर्षी त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला मिळालं आहे 14,82,000. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. कारण तुम्ही पहिल्या वर्षी 1,00,000 इन्व्हेस्ट केले होते, त्याच्यावर तुम्हाला 12%च मिळाले.
पण तेच दुसऱ्या वर्षी 1,12,000वर 12% मिळणार आहेत. अशी इन्व्हेस्टमेंट तुमची वाढते. त्याला म्हणतो आपण कंपाऊंडिंग. सेविंग त्याच्याकडे आहे 7,20,000 सेम, जे 20% सेव्ह केलेले. पण टोटल त्याचे असेट बघाल तर ह्या त्याच्या 30%च्या इन्व्हेस्टमेंटमुळे त्याचं टोटल त्याच्याकडे 22 लाख रुपये हातात आहेत 10व्या वर्षी. ह्याच्याकडे किती आहेत? प्लस कर्ज आहेत. ह्याच्याकडे कर्ज नाही आहेत. त्याच्यामुळे हा आता जरी ह्याने विचार केला ह्याच्यातले मी 10 लाखाचा काहीतरी खर्च करतो तरी हा कर्जात नाही जाणार. ओके, पहिलं लाईफमध्ये जर तुमच्यावर कर्ज असतील, कर्जातनं जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्ही ग्रो करू शकता लाईफमध्ये. कर्ज जर चालू आहेत तर यू कॅनॉट ग्रो एव्हर, कधीच नाही. 50 वर्ष 60 वर्ष तुम्ही भरतच राहणार कारण बँक सिस्टीमच बनली आहे ते त्याच लूपमध्ये तुम्हाला ठेवायला. ओके, आता इथे कोण बँक एम्प्लॉईज असतील तर आय एम रिअली सॉरी, बट ही रिॲलिटी आहे की तुमची बँकच हे करते. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तरी पडू नकात लोन घेण्याच्या नादात. काम करते ते सॅलरी घ्या. ओके, सो पर्सन ए आणि पर्सन बीमध्ये आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला सेन्सिबल कोण वाटला? कोण वाटला? ए की बी? पण 10 वर्षांनी वाटलं ना, बरोबर? तर हे जे आहे ना काम, हे कशामुळे झालं? नॉलेज, माहिती होती त्याच्याकडे. फक्त ह्याच्याकडे माहिती होती आणि तरी हा असं करतोय तर ती त्याची वैयक्तिक चूक आहे. पण जर तुमच्याकडे माहिती आहे तर तुम्ही मला वाटतं हे जर फॉलो केलात तरच होतं आणि तुमचं आयुष्य 10 वर्ष साधंच दिसणार आहे. मी अनुभवतोय ते स्वतः, साधंच दिसणार आहे. इथे माझे स्टुडंट्स आहेत, आमच्या ऑफिसचे स्टाफ आहे, तुम्ही त्यांना कोणालाही विचारा, माझं आयुष्य साधंच दिसतंय. ओके, पण मला त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण मी इम्प्रेस करत हे नाही करायचं आहे मला. हे माझं करून झालं. हे सुरुवातीला चुका केल्या म्हणून शिकलो आहे. पहिली 10 वर्ष हे करून झालं आहे. माझ्या सगळं पैसे उडवणे, फोन्स घेणं, हे ते करणं. बट जेव्हा हे कळलं त्याच्यानंतर जर मी हे करत राहिलेलो तर अर्थ नव्हता. आज मी इथे हा वर्कशॉप घेणं चुकीचं आहे मग. ओके, सो त्याच्यामुळे हा फरक ओळखायला शिका. आणि वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही म्हणाल आता आमचं वय खूप आहे, आम्ही आता काय करू शकतो, पण अजूनही तुम्ही जगणारच आहात पुढे. ओके, किती ते माहीत नाही. समजा चुकून अजून 30 वर्ष जगलं तर आपण म्हणतो अरे माझं वय झालं आता काय. आता जिथं 25 वर्षाची मुलं म्हणतात मी आयुष्याला कंटाळलो. पण जी लोक 65-70 आहेत ती अजून जर समजा चुकून जगली 20 वर्ष तर तुम्ही 20 वर्षांनी हाच रिग्रेट करणार ना की अरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. आता इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग म्हटल्यानंतर बघा, ट्रेडर आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये एक फरक आहे की ट्रेडर हा रोज काहीतरी करत असतो, रोज ट्रेड करत असतो, रोज मार्केटमध्ये बसून असतो. इन्व्हेस्टर रोज नसतो. इन्व्हेस्टर 10 वर्ष 15 वर्षांचा विचार करून येतो. ओके, जे ए आणि बी एक्झाम्पल दाखवलेलं त्याच्यात त्याने जे इन्व्हेस्ट केलेले तो इन्व्हेस्टर होता. तो बघत बसत नव्हता. त्याला माहीत होतं की मला एवढे दर महिन्याला पैसे गुंतवत राहायचे आहेत. ओके, सो ह्या गोष्टींमधला फरक आता काय? आता मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आहे. ओके, इंट्राडे ट्रेडिंग म्हणून हा एक प्रकार आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं असणार, जे ट्रेडर्स असतात ते रोजचं दिवसाचं त्यांचं काय उलाढाल असते त्याला आपण म्हणतो इंट्राडे. ओके, त्यात ते काय करतात की मार्केट आपल्याकडे सकाळी 9:15ला उघडतं आणि दुपारी 3:30ला बंद होतं. सो इंट्राडेमध्ये तुम्हाला ह्या 9:15 ते 3:30च्या वेळेत जे काय बाईंग सेलिंग करताय, जे काय विकत घेत आहे ते परत तुम्हाला सेल करून प्रॉफिट बुक करायचं आहे 3:30च्या आत. त्याला आपण म्हणतो इंट्राडे. तुम्हाला त्या दिवसभरात जे काय ते करायचं आहे. ओके, आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की ही गोष्ट हाय रिस्क आहे, हाय रिवॉर्ड आहे. हाय रिवॉर्ड म्हणजे प्रॉफिट खूप चांगलं आहे. ओके, दिवसाला 3-4% तुम्ही कमवू शकता, पण रिस्क पण आहे. कारण रोज तुम्ही कॅपिटल तुमचं ओपन असणार आहे. म्हणजे एक दिवस प्रॉफिट आहे, लॉस पण होऊ शकतो ना. इन्व्हेस्टमेंट आणि मार्केटमध्ये लोक हेच नाही समजत. लोक कॅल्क्युलेटरवर हिशोब घालून येतात. रोज 2%, महिन्याला झाले एवढे, वर्षाला झाले एवढे. लॉस पण आहेत ना त्याच्यात. नाही तर बिझनेस कसा तो? जुगार नाही आहे ना. जुगारातही लॉस आहे पण लोक बोलत नाहीत. प्रॉफिट होतो त्या बोलतात. तसंच धंदे आहेत, कुठचाही तुम्ही धंदा बिझनेस करा, लॉस आहेतच ना त्याच्यात, बरोबर. सिमिलरली ह्याच्यात तुम्हाला एक काय की फास्ट डिसिजन मेकिंग. इंट्राडे ट्रेडर होण्यासाठी तुम्हाला अनुभव लागतो 3 ते 4 वर्षांचा. माहीत पाहिजे मी काय करतो आहे. माहिती नसेल, नवीन असाल तर तुम्ही इंट्राडेत पडूच नकात. कारण क्विक मनी कुठे नसतो. जे आपल्याकडे आहे ना लवकर हवं आहे नाही नसतं. जर कोण तुम्हाला सांगतो आहे लवकर होतं आहे तर जपून राहावा, नाहीतर 1 वर्षाने तुम्हाला कानाला खडा लावणार तुम्ही.
की काहीतरी हे चुकीचं होतं, चुकीकडे इन्व्हेस्टमेंट केली मी. इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, पैसा वाढवायला वेळ लागतोच. ओके. आता इंट्राडेमध्ये रोज अर्धा 1% कमवायला मी 4 वर्ष घालवली. त्याला जर तुम्ही क्विक मनी म्हणाल तर ठीक आहे, पण मी 4 वर्ष दिली, हे समजणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपण कुठची, मला सांगा, बँकेत तुम्ही पैसे ठेवता, बँक तुम्हाला 2 दिवसात देते का डबल करून? डबल सोडाच, 10% द्यायला बँक रडणार. 1 वर्षाने तुम्हाला 8-9%, 10% जास्तीत जास्त रिटर्न मिळतो. सिमिलरली दुसरा टाईप आहे आपला शॉर्ट टर्म किंवा स्विंग ट्रेडिंग. आता जे नवीन ट्रेडिंगमध्ये येतात त्यांना मी हे सजेस्ट करतो. ओके. स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असतं की तुम्ही एकदा एक गोष्ट विकत घेतली, समजा एक शेअर विकत घेतला की तो तुम्ही काही दिवस, काही आठवडे ठेवता, महिनाभर ठेवता, 1.5 महिना ठेवता. जेव्हा त्याची प्राईस जाईल, जेव्हा तुमचं प्रॉफिट जे काय अपेक्षा होती तिथे जाईल, तेव्हा तुम्ही तो विकता. पण ह्याच्यात कसं रोज काय करायचं नाही आहे. ओके. त्याच्यामुळे इथे रिस्क कमी आहे, कारण फास्ट नाही आहे, हळू आहे, आरामात आहे, विचार करून तुम्ही करू शकतात. सिमिलरली स्लो डिसिजन मेकिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट डिसिजन्स घ्यायची गरज नाही आहे. रोज काहीतरी करायचं आहे, उठून ट्रेड करायचं आहे, आरामात तुम्ही ट्रेड करू शकता. आता याच्यात मी डिफरन्स दाखवलं आहे की डे ट्रेडिंग, इंट्राडेमध्ये तुम्ही त्याच दिवशी विकत घेता, त्याच दिवशी विकता. वेरेज स्विंगमध्ये तुम्ही कितीतरी दिवस किंवा आठवडे थांबता. ओके. सो नवीन सुरू करणाऱ्यांसाठी स्विंग खूप चांगला ऑप्शन असतो आणि ह्याला एक्सपिरियन्स पण कमी लागतो. व्यवस्थित जर नॉलेज घेतलेलं असेल, व्यवस्थित तुम्ही जर ते शिक्षण घेतलेलं असेल, जे 1-2 महिन्यातच मिळतं, पण ते प्रॅक्टिसही करायला पाहिजे ना. तर तुम्ही 6 महिने, 1 वर्षाची जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही स्विंग इझिली करू शकता. आता ह्याच्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळतो हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ओके. आणि तिसरं येतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या शब्दातच समजा मिनिमम 10 वर्ष. ओके. मिनिमम 10 वर्ष तुम्हाला थांबलं पाहिजे, कारण इथे तुम्ही काय स्वतः नाही करत आहात ना, तुम्ही फक्त गुंतवताय. कुठे गुंतवायचा, कोण गुंतवणार आहे, तुमची रिस्क कोण मॅनेज करणार आहे, हे सगळं कुठची तरी एक कंपनी करते. जसं तुम्ही LIC करता. LIC तुमचं काम काय आहे? सह्या करताय, पैसे इन्व्हेस्ट करताय, तेवढंच करताय ना. शेवटी जे काय काम आहे ते LICचा तो कोणतो एजंट किंवा कोणतरी एक माणूस करतोय, तोच जास्त कमवणार आहे. आणि त्यामुळे इथे तुम्हाला 10-10 वर्ष, 15 वर्ष, LICचं मला तरी वाटतं 25-25 वर्षांचे प्लॅन्स त्यांनी काढलेले आणि लोक आपली घेत आहेत. हा विचार नाही करत आहेत की 25 वर्ष मी फक्त भरतोयच, मला मिळणार आहेत कधी 25 वर्षांनी, त्याचं काय करणार मी? त्या 25 वर्षात माझा ॲक्सिडेंट झाला, मी गेलो, तर ते माझ्या घरातल्यांना मिळवेपर्यंत नाकेनं येणार आहेत. जर LIC तुम्ही करताय तर हा एक्सपिरियन्स तुमच्या एजंटना विचारा. माणूस तो गेल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट जी काय त्याची असते ती त्याच्या फॅमिलीला, जो काय नॉमिनी असतो त्याला मिळवायला नाकेनं येतात. कितीतरी केसेस पेंडिंग आहेत, गुगल करा, मिळणार तुम्हाला. तर ह्या इन्व्हेस्टमेंटच्या कॉन्सेप्टमध्ये एक समजा की कंट्रोल तुमचा असला पाहिजे. तुम्ही जर गुंतवताय तर तुम्ही जसं गुंतवताना तुमचा कंट्रोल होता ना, मी 5,000 गुंतवणार, तसाच पैसे काढतानाही तुमचा कंट्रोल हवा की मला आज हवेत, मला काढायला मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला नाही मिळत आहेत तर तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासाने करताय ना. उद्या सकाळी त्यांनी नाही दिले तर काय करणार? LICच्या बरोबर तुम्ही भांडणार आहात का जाऊन? भांडून काय नाही करू शकत. हायकोर्टात खूप केसेस आहेत अजूनही पेंडिंग. सो कुठे इन्व्हेस्टमेंट करताय ते बघा. आता मी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. स्टॉक मार्केट तुम्हाला कळत नसेल, नो प्रॉब्लेम, तुम्ही बॉन्ड्समध्ये करू शकतात. बॉन्ड्स कुठे मिळतात? बँक्समध्ये माहिती मिळू शकते, सरकारी ऑफिसेसमध्ये माहिती मिळू शकते. नाहीतर सगळ्यात सोपं सोनं आणि चांदी, गोल्ड अँड सिल्वर, सगळ्यात सोपी इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही सोनं घ्यायचं आहे, कुठच्याही सोन्याच्या दुकानदाराकडे जाऊन प्युअर तुम्ही सोन्याचं 5 ग्रॅम 1 ग्रॅमपासनं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मंथली 6,000 पासनं तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता, नाही असं नाही आहे. ओके. पण हे लॉंग टर्म आहे. पण ॲडव्हान्टेज हा आहे ह्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, की जेव्हा पण तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं तुम्ही विकू शकता. तुमच्याकडे किलो आहे, 1 किलो सोनं आहे समजा, 10 वर्षांनी तुम्ही केलं, तुम्हाला गरज आहे 6 लाखाची किंवा तुम्हाला गरज आहे 2 लाखाची, तुम्ही तेवढं ग्रॅम विका ना, तुम्हाला सगळं विकायची गरज नाही आहे. वेरेज सेम स्टॉक मार्केटमध्ये सेम आहे. आता ह्याच्यात हायेस्ट लिक्विडिटी कशात आहे तर स्टॉक मार्केटमध्ये. सोनं जे घेऊन तुम्ही ठेवलं आहे फिजिकली, ते विकण्यासाठी तुम्हाला त्या दुकानदाराला आधी विचारलं पाहिजे की बाबा एवढं एवढं विकायचं आहे. तो म्हणणार आज नाही, कॅशची अरेंजमेंट करतो, उद्या ये, उद्या मी तुला पैसे देतो, उद्या सोनं तुझं घेऊन ये. पण तुम्हाला आजच हवेत.
कारण इमर्जन्सी असली तरच असं माणूस करतो. पण त्या इमर्जन्सीसाठी तुम्हाला स्टॉक मार्केटच चांगलं आहे, कारण तिथे फक्त तुम्हाला बटन दाबायचं आहे. तेवढे शेअर्स विका, तेवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये येणार, अगदी तासाभरात येते. आता पहिलं 3 तास 2 तास सांगायचे, आता रिसेंटली नवीन एक सरकारने रूल काढलं आहे की तुमचे पैसे 1 तासाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये आले पाहिजेत. सो आता अजून फास्ट झालं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लिक्विडिटी आहे. दुसरं, तुम्हाला इथे नो डिसिजन मेकिंग, तुम्हाला डिसिजन काही नाही घ्यायचं आहे. सोन्यात तुम्हाला काय डिसिजन घेणार आहात तुम्ही? फक्त विकत घेऊ की नको हा डिसिजन आहे. हा तर डिसिजन नाही ना की सोनं वाढणार की नाही. तुम्ही सांगा, वाढणार की नाही? असं आहे का की 10 वर्षांनी सोनं कमी होणार? वाढणारच आहे. चांदी सेम वाढणारच आहे. ओके, अजून खूप धातू आहेत, पण ते फिजिकली घेऊन ठेवू नाही शकत आपण. ओके, त्यात तुम्हाला इन्व्हेस्ट करायला स्टॉक मार्केटच हेल्प करतं. म्हणजे जसं तुम्हाला आयर्न आलं, कोळसा आला, ओके, कॉटन आलं, धातूमध्ये बघाल तर वेगवेगळे प्रकारचे मेटल्स आले, ॲल्युमिनियम आलं, खूप आहे, प्लॅटिनम आलं. आता प्लॅटिनमही तुम्ही घेऊन ठेवू शकता, पण ते विकताना तुम्हाला बायर नाही मिळणार, हा प्रॉब्लेम आहे. ओके, सो त्यामुळे त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर थ्रू स्टॉक मार्केट करायचं. आता इन्व्हेस्टमेंट टर्म ह्याच्यात मी तुम्हाला सांगितली, मिनिमम 10 इयर्स, मॅक्झिमम 15 वर्ष 20 वर्ष वेगवेगळे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता. तुमची डोक्यात काय ते ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला कोण सांगायला नाही येते की 10च वर्ष करू शकतोस, कोण नाही सांगत आहे. इथे तुम्ही स्वतः ठरवू शकता तुमचे जे गोल्स आहेत. तुम्हाला प्रत्येकाला किती पैसा कमवायचा वेगवेगळं आहे ना. कोणाला 1 लाख कमवायचं आहे, कोणाला 10 लाख कमवायचं आहे. मग तुमच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. लागतं गरज काय ह्याच्यात? बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे की बाबा हे कसं विकत घ्यायचं, कसं विकायचं, बेसिक नॉलेज. फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे आज सगळ्यांच्या, आहे सगळ्यांच्या. व्हॉट्सॲप आलं तेव्हा तुम्हाला माहीत होतं कसं वापरायचं. बेसिक नॉलेज घ्यावं लागलं, बरोबर. कसं उघडायचं, कसं बाबा काय आहे. आता तुम्ही त्याच्यात एकदम काय म्हणता एक्सपिरियन्स झालात, एक्सपर्ट झालात, बरोबर. सिमिलरली हे गोष्टी पण फोनवरूनच होतात. फक्त बेसिक शिकायचं आहे तुम्हाला. बेसिक शिकल्यानंतर तुम्हाला विकत घ्यायचं कसं, विकायचं कसं, ठेवायचं कसं, विड्रॉ कसं करायचं, एकदा तुम्हाला समजलं की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात हळूहळू एक्सपर्टच होणार आहात. ओके, आता ह्याच्यात मनी मॅनेजमेंट रूल तर मी पहिलंच तुम्हाला सांगितलं. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये मनी मॅनेजमेंट रूल तुम्हाला फॉलो करावा लागणार, कारण ते 30%च तुम्हाला ग्रोथ देणार आहेत. ओके, आता शेवटी रूल ऑफ 72. रूल ऑफ 72 हा खूप मोठा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ते पिक्चरमध्ये बघतात ना, अमीर लोगों का सिक्रेट, श्रीमंतांचं काहीतरी सिक्रेटच आहे ना. ते लोक कसे पैसा ग्रो करत आहेत. कधी रेअरली असं तुम्ही बघाल की कुठचा तरी श्रीमंत माणूस अचानक गरीब झाला. रेअर, हजारातनं एखादं उदाहरण. ते पण तो कुठच्या तरी गोष्टी, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून झाला असेल. पण बाकी जेवढे पण तुम्ही बघाल ते वाढतच गेलेले आहेत ना. तर ते का वाढत गेलेले आहेत? कारण हा फॉर्म्युला ते शिकले. हा शाळेत नाही शिकवत. ओके, हा फॉर्म्युला ते शिकले. ह्या फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की टी म्हणजे नंबर ऑफ पीरियड्स इट विल टेक फॉर द इन्व्हेस्टमेंट टू डबल. 1 दिन में पैसा डबल, काय ते आहे ना, 21 दिन में काहीतरी पैसा डबल. तर ते पैसे डबल होण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट किती वर्ष वेळ लागणार. ओके, तो काढण्यासाठी 72ने डिवाइड करायचं असतं. आर म्हणजे काय, द इंटरेस्ट रेट ऑर रेट ऑफ रिटर्न पर पिरियड एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. जसं मी म्हणालो 12% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ओके, किंवा 14% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वार्षिक. तर जो काय इंटरेस्ट रेट वार्षिक तुम्हाला मिळतो आहे तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट, त्याचं तुम्ही जेव्हा 72ने त्याला डिवाइड करणार तेव्हा तुमची ही वर्ष येणार की किती वर्ष लागणार आहेत डबल व्हायला. तर समजा तुम्हाला 12% रिटर्न मिळतो आहे दरवर्षी. ओके, हे सुरू आहे ना रे. हां, 12% रिटर्न मिळतो आहे तुम्हाला दरवर्षी. ओके, तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख रुपये. 1 लाख डबल व्हायला तुम्हाला लागणार 6 वर्ष. कळलं? 6 वर्ष तुम्ही तुमचं ते त्या 1 लाखावर. आता तुम्हाला दरवर्षी अजून काय त्याच्यात इन्व्हेस्ट नाही करायचं आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट 12% दरवर्षी मिळत राहणार. 6 वर्ष लागणार. तर तुम्ही हिशोब घालाल 12,000 रुपये दरवर्षी तुम्हाला मिळत आहेत. तर 6 वर्षांनीच तुमची अमाऊंट डबल होणार आहे. ओके, आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल 6 वर्ष खूप मोठे लॉंग म्हणजे मोठा पिरियड वाटतो, मला अजून थोडक्यात काहीतरी होणारं पाहिजे.
तर त्याच्यात तुम्हाला तुमचा इंटरेस्ट वाढवायला पाहिजे, जिथे आपल्याला जास्त रिटर्न मिळणार. जर मी 24% रिटर्न घेतो आहे वार्षिक, आणि हे पॉसिबल आहे, तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत, ह्या गोष्टी आहेत म्हणून मी इथे दाखवतो आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल्सही देऊ शकतो, आहे पॉसिबल. फक्त ती गॅप आहे, तुम्ही जिथे तुम्हाला जे नॉलेज आहे तिथे आणि ह्या ह्याच्यात एक गॅप आहे, ती आपल्याला भरून काढली ना तरी हे पॉसिबल असतं, हे तुम्हालाही पटणार. ओके, 24% जर तुम्ही घेतलात तर 3 वर्ष तुम्हाला लागणार आहे तुमचे 1चे 2 व्हायला. ओके, सिमिलरली मग 2चे 4 व्हायला किती वेळ लागणार? ओके, वर्ष सेम राहणार आहेत जर तुमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं सेम असेल तर. ओके, आता 12% होतं ते अगदीच स्लो आणि एकदम आरामात, तुम्हाला घाई नसेल 6-6 वर्ष थांबू शकता, पण डबल होणार हे कन्फर्म. ओके, कारण कंपनीज वाढतच गेल्या आहेत. तुम्ही कुठचंही काही काढून बघा, आधीचं सगळं वाढतच गेलेलं आहे, असं कायच नाही की जे कमी झालं आहे. गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत, पेट्रोलची प्राईस वाढली आहे, डिझेलची प्राईस वाढली आहे, कपड्यांचे प्राईसेस वाढले आहेत. आधी जीन्स पॅन्ट 400 रुपयाला यायची, आज 700-800लाच येते. वाढतच गेलेलं आहे. सो का वाढत गेलेलं आहे? इंडिया डेव्हलप होतं आहे, इंडिया डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. ओके, पुढची 10-20 वर्ष ते डेव्हलपच होत जाणार आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू वाढतच जाणार आहे. ओके, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आपल्याला सेन्सिबल असते. आता कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, सगळ्यात मोठं टॉपिक, बरोबर. तर आता तुम्हाला नॉलेज तर नाही आहे, ट्रेडिंगचं नाही आहे, इन्व्हेस्टमेंटचं नाही आहे. तुम्ही आतापर्यंत FD किंवा LIC किंवा अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, बरोबर. तर कुठे इन्व्हेस्ट करायचं? तर म्युच्युअल फंड एक प्रकार असतो. ओके, म्युच्युअल फंड काय असतो की अ म्युच्युअल फंड इज अ पूल ऑफ मनी मॅनेज बाय प्रोफेशनल फंड मॅनेजर. ओके, पूल मनी म्हणजे काय? जसं आपण भिशी माहिती आहे सगळ्यांना, सगळेजण आपण थोडे पैसे इन्व्हेस्ट करतो, ती एकाला भिशी लागते, पुढच्याही परत करतो, दुसऱ्याला असतं, बरोबर. त्या कॉन्सेप्टला म्हणतात पूल मनी. ओके, की आपण 10 जण मिळून थोडे पैसे करून एका माणसाकडे आपण पैसा तो इन्व्हेस्ट करतो. तो माणूस असतो फंड मॅनेजर. LICमध्ये पण फंड मॅनेजर असतो. ओके, तुम्हाला तो एजंटच माहीत असतो. त्या एजंटच्या वर जो सगळा पैसा मॅनेज करतो आहे, हजारो करोड रुपये, तो फंड मॅनेजरच असतो. ओके, इट इज अ ट्रस्ट दॅट कलेक्ट्स मनी फ्रॉम अ नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स हू शेअर अ कॉमन इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह अँड इन्व्हेस्ट द सेम इन इक्विटीज, बॉन्ड्स, मनी मार्केट, इन्स्ट्रुमेंट्स अँड ऑर अदर सिक्युरिटीज. ओके, तो माणूस तो पैसा इन्व्हेस्ट कुठे करायचा हे ठरवतो आणि तो आपल्या एक्सपिरियन्सने, आपल्या एक्सपर्टीजने तो पैसा गुंतवत जातो आणि तुम्हाला त्याचा रिटर्न देत राहतो. ओके, असे ही कॉन्सेप्ट आहे म्युच्युअल फंडची. आता म्युच्युअल फंडमध्ये जर टॉप 5 कंपनीज इंडियाच्या बघितल्या तर आपल्याकडे स्क्रीनवर तुम्ही लिस्ट बघताय की टॉप 5मध्ये पहिलं तर येतं ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आहे. ओके, हे जे पण मी लिहिलेत ना ह्याच्यातले अर्धे तुम्हाला सावंतवाडी ते मिळणार. ICICIचं हवं असेल, ICICI बँक आहे, बँकेत जाऊन तुम्ही त्यांना सांगितलात ते सगळे डिटेल्स तुम्हाला देणार, प्लॅन्स बनवून देणार, सगळं तुम्हाला सांगणार. दुसरं आहे बिर्ला सन लाईफ. बिर्ला सन लाईफचं पण सावंतवाडीत ऑफिस आहे. तिसरं आहे SBI म्युच्युअल फंड, अगेन बँक आहे, SBIमध्येच तुम्हाला मिळणार आहे. UTI असेट मॅनेजमेंट आपल्याकडे नाही आहे, मला वाटतं कुडाळ किंवा कणकवली कुठेतरी एक ऑफिस त्यांचं आपल्या जिल्ह्यात आहे. ओके, UTI पण एक खूप चांगली मोठी कंपनी आहे, खूप वर्षांपासनं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत आहेत ते. लास्ट आहे कॅनरा रोबॅको म्युच्युअल फंड, कॅनरा बँक अगेन सावंतवाडीत आहे. ओके, सो म्युच्युअल फंडमध्ये जे आपण इन्व्हेस्ट करतो ह्याच्यात तुमचं फक्त योगदान आहे इन्व्हेस्ट करणं. पैसा तुमचा सांभाळतो आहे तो माणूस, विश्वास तुम्ही ठेवताय त्या ब्रँडवर. समजा SBI असेल तर तुम्ही विश्वास ठेवताय स्टेट बँकेच्या नावावर. ओके, आणि तुम्ही फक्त गुंतवत राहताय, तुम्ही बाकी काहीच नाही करत आहात, म्हणून तुम्हाला 12-14%च रिटर्न मिळणार त्याच्यात. का? कारण तुम्ही मेहनत काय घेताय त्याच्यात? 0. इन्व्हेस्ट करणं ही मेहनत नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला हा मी एक ऑप्शन दिला की जर तुम्हाला जे आपण बघितलं की 12%ने बघितलं तर 6 वर्ष साधारण आपली अमाऊंट डबल व्हायला लागतात. कशी करावी? तर हे ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्या डिटेल्समध्ये मी नाही गेलो कारण हे डिटेल्स तुम्हाला तो ICICIचा एजंट माझ्यापेक्षा चांगलं सांगणार. ओके, किंवा तुम्हाला माणूसच मिळणार आहे, तो दर महिन्याला फोन करणार, बाबा हप्ता भरायचा आहे, सगळं तो बघणार आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. ओके, सो इझिएस्ट वे
टू डबल युअर मनी इज म्युच्युअल फंड. ओके. आता SIP जे आपण मगाशी पण बघितलं, SIP मी लिहिलेलं होतं बऱ्याच ठिकाणी. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ओके. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये आपण जशी ही इमेज दिसते, मला सांगा तुम्ही एक झाड लावलं तर ते एका महिन्यात मोठं नाही ना होत. आता कुठचंही प्लांटेशन करा तुम्ही, फुलझाड लावा, फळझाड लावा, ते मोठं होणार, अजून मोठं होऊन फळं देणार, ह्याला टाईमच लागतो. पण एकदा ते मोठं झालं, एकदा त्याने फळं द्यायला सुरुवात केली की ते दरवर्षी फळं देत राहणार आहे, दरवर्षी. ओके. पण हा जो सुरुवातीचा टाईम आहे, ते लहान एक छोट्या रोपट्यापासून मोठं झाड होऊन ते फळं लागेपर्यंत, हा टाईमच लोकांना कठीण असतो. ती तुमची मेहनत आहे. ओके. आता SIPमध्ये तुम्ही अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, पर्सन A आणि पर्सन Bचं. ओके. कशासाठी? कारण आपल्याकडे लोक विचार करतात इन्व्हेस्टमेंट, अरे माझ्याकडे पैसे खूप येणार ते आम्ही करणार, जे कधीच होत नाही. तर इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 1000 रुपयापासून तुम्ही करू शकता. आता इथे बसलेल्यांपैकी मला सांगा, महिन्याला 1000 रुपये कठीण आहे का? महिन्याला म्हणतोय मी, दिवसाला नाही, महिन्याला फक्त 1000 रुपये. ओके. 2 एक्झाम्पल्स मी का ठेवलेले आहेत? कारण ज्यांना लवकर ग्रोथ हवी आहे लाईफमध्ये, जे यंग आहेत, जे आता जास्त मेहनत करू शकतात, जास्त काम करू शकतात, त्यांनी जास्त इन्व्हेस्ट केले तर काय होऊ शकतं. पण मिनिमम जर आपण बघितलं 1000ची SIP मी चालू केली, समजा आपण म्हणूया SIP SBIचा जो म्युच्युअल फंड होता, त्या माणसाबरोबर तुम्ही भेटलात की तो तुम्हाला SIP करून देणार सगळं सेट. 1000 रुपये तुम्ही दर महिन्याला भरताय, तर तुमचं एक्सपेक्टेड रिटर्न इन 15 इयर्स, लॉंग टर्मच मी सांगतो, मी शॉर्ट टर्म काही सांगत नाही, कारण इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म होत नाही. ओके. 15 वर्षांनी तुम्हाला 3,81,244 रुपये तुम्हाला त्याचा रिटर्न मिळणार. ओके. आता समजायची ही गोष्ट आहे की त्याच्यात माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट फक्त 1,80,000 होती. जे व्याज मला मिळालं आहे, जे मला ग्रोथ मिळाली आहे, ती मला होती 2,00,000 रुपये, म्हणजे माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या डबल. लक्षात येतं आहे? सो 15 इयर्समध्ये माझी इन्व्हेस्टमेंट डबल झाली ना, मोर दॅन डबल. तसंच सेम तुम्ही जर चांगलं दर पर्सन बीने काय केलं की 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागला. मला समजा 30,000 पगार आहे, मी 10,000 डोळे बंद करून इन्व्हेस्ट करतो आहे, तर त्या माणसाला सेम 15 इयर्सने 38,12,000 रुपये मिळत आहेत. वय वर्ष 30 जरी असेल आणि तुम्ही आतापासून जरी सुरू केलं की वय वर्ष 40 असेल, तरी तुम्ही 55, 60, 60च्या आधी तुम्ही हे आकडे ॲक्च्युअल बघणार तुमच्या बँक अकाउंटमध्ये. आणि आपल्याकडे सावंतवाडीसारख्या ठिकाणी किंवा आपल्याकडच्या नियरबाय गावांमधल्या लोकांसाठी ही अमाऊंट खूप मोठी आहे, कारण आपल्याकडे खर्च छोटे आहेत. जर समजा 15 वर्षांमध्ये मी म्हणेन मुंबईत जाऊन हे करतो, अर्थ नाही आहे. पण मी हेच जर आपल्या इकडे आपल्या जिल्ह्यात कुठेतरी राहतो आहे, सावंतवाडीत राहतो आहे, बांद्यात राहतो आहे, दोडामार्गात राहतो आहे, वेंगुर्ल्यात राहतो आहे, मला आजही 10-12 लाखात घर मिळू शकतं. ते जरी मी घेतलं, त्याच्यानंतरही माझ्याकडे जी काय रक्कम राहणार आहे, त्या रकमेत मी आरामात माझं आयुष्य काढू शकतो. कसं? कारण ती रक्कम मी इन्व्हेस्टेड ठेवणार आणि दरवर्षी परत 12% त्याच्यावर घेत राहणार. म्हणजे मला दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट मिळणार आहे ना माझ्या रोजच्या गरजांसाठी आणि खर्चासाठी. सो हे जो माणूस करतो, म्हणून बघा जी लोक रिटायर होतात आणि ज्यांनी असं प्लॅनिंग केलेलं असतं, त्या लोकांचं म्हातारपण खूप छान जातं, कारण ते डिपेंडंट नसतात. जे लोक हे करत नाहीत, म्हणतात मरून देत मग बघूया, एकदम 5 लाख आले की मी करणार, होत नाही. त्यामुळे मी 2 एक्झाम्पल्स दिलेत. तुमची प्रत्येकाची काय तुम्हाला रिटर्न कसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. कसं करू शकता? तर ते 5 नावं सांगितली, त्या बँक्समध्ये जाऊन तुम्ही ऑफिशियली चेक करू शकता. ओके. तिथे जाऊन सगळी माहिती घेऊ शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला रिटर्न कमीच मिळणार, कारण तुम्ही काही करत नाहीत. वेरेस ट्रेडिंगमध्ये तुम्ही इथे बघाल तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 60 to 96% मिळतो इयरली. आता तुम्ही म्हणाल कसं काय? कारण त्याच्यासाठी हे झिजवावं लागतं. ट्रेडिंग करताय ना तुम्ही. ट्रेडिंग करण्यासाठी, किंवा उदाहरण म्हणून आता समजा तुम्हाला मी सांगितलं, एक मला सांगा डॉक्टर किती कमवतो? किती तरी 2-3 लाख रुपये तरी कमवतो महिन्याला. आता ते 2-3 लाख रुपये कमवायला त्याला किती वर्ष लागली? पहिली 4 वर्षाची डिग्री,
एका ह्याच्यात पास झालं तर ठीक आहे, नाही तर 5 वर्ष तरी अडकतात. मोठमोठे डॉक्टर्स आपल्याकडे आहेत ते एकाच वर्षाचा ड्रॉप घेऊनच झालेत. 5 वर्षाची डिग्री, त्याच्यानंतर 2 वर्षाची असिस्टंटची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांची स्वतःची तरी मिनिमम प्रॅक्टिस. 10 वर्षांनी तो माणूस कमवतो आहे. आपण काय बघतो, अरे डॉक्टर 2-3 लाख कमवत असणार. हा आधीचा काळ कोण नाही बघत आहे, म्हणून हा डिफरन्स आहे. इथे तुम्ही काय करताय, इथे तुम्ही त्या SBIच्या त्या माणसाच्या डोक्यावरने चालताय. तो म्हणतोय 1000 कर, इथे करतो तिथे गुंतवतो, तुम्ही म्हणता ठीक आहे नो प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला रिटर्न तेवढंच मिळणार आहे ना. तुमचा पैसा कुठे लागतोय तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही फक्त बघताय वर्षाला किती मिळतोय. इथे तुमचा पैसा कुठे लागतोय तुम्ही ठरवताय. म्हणून इथे जेवढा प्रॉफिट आहे तेवढी रिस्क पण जास्त आहे ना. मी ठरवणार आहे माझा पैसा कुठे लागणार आहे, तर मला प्रॉफिट नुसतं बघून अर्थ नाही आहे ना, मला लॉसही बघायला पाहिजे. तिथे स्टेट बँक ऑफ इंडिया होती, काय झालं असतं तर त्यांना मी विचारू शकतो. इथे मला स्वतःलाच बघितलं पाहिजे काय करायचं आहे. म्हणून हा रिटर्न आहे. आणि हा कसा रिटर्न आहे, एव्हरी मंथ साधारण एक रिअलिस्टिक मी तुम्हाला सांगतो, दर महिन्याला जर तुम्ही 5% तुमच्या अमाऊंटवर कमवलं, सोपं आहे, खूप कठीण नाही. प्रॉब्लेम आहे की आपल्याला आपली ग्रीड, लालच कंट्रोल करायला जमत नाही. 5% मिळवलात की तुम्ही विचार करणार आहे 5 मिळाले ना 10 करतो, थांबणार नाही. सो ॲज अ ट्रेडर जे मी शिकलो आहे ते आहे की तुम्हाला तुमची ग्रीड थांबवायला जमली पाहिजे. एक फिक्स्ड इन्कम, जॉबमध्ये सॅलरी 30,000 तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही हा विचार नाही ना करत पुढच्या महिन्यात 60,000 दे. तुम्ही काय म्हणता 30 मिळते ना, ओके 30 मी दर महिन्याला घेतो, हळूहळू वाढून देत, प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर माणूसच बदलतो. 30 मिळाली, अरे मग 30 जर मिळते 40 का नाही, नको करू. पण जर तुम्ही 5% जरी दर महिन्याला केलात तरी वार्षिक 60% झाले ना. तेच हे लॉजिक आहे. 8 to 9% जो माणूस करतो तो 96% करणारच ना, का नाही करणार. पण थांबवायला जमलं पाहिजे ना स्वतःला. माणसं तिथेच गडबडतात. म्हणून मी सुरुवातीलाही सांगितलेलं की पैसा ज्या गोष्टीत इन्वॉल्व झाला, मग तो तुमचा सख्खा भाऊ असून देत, सख्खी बहीण असून देत, आई वडील असून देत, खास मित्र असून देत, तिथे प्रॉब्लेम आला का पैसा इन्वॉल्व झाला. एक उदाहरण बघा, तुम्ही कधीतरी आयुष्यात कोणाकडून घेतले असतील, कोणाला तरी दिले असतील, तो माणूस तुमचा खूप खास होता, पण जेव्हा ते रिटर्न नाही आले त्या टायमिंगला तेव्हा तुमचं काय झालं लक्षात येतं. सो त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी सायकोलॉजीवर तुमच्या डिपेंडंट असतात. ओके, अजून एक लास्ट मला वाटतं 15-1 मिनटंच आहे, मग आपलं आटपेल. मग क्वेश्चन्स काय असतील तर तुम्ही विचारू शकता मला. ओके, सो सगळं हे डिपेंड करतं तुमच्या सायकोलॉजीवर. ओके, सायकोलॉजीला आपल्याकडे एक आजार कसं बघितलं जातं, म्हणजे कोण जर म्हणत असेल की मला खूप टेन्शन येतं, आपण म्हणतो अरे टेन्शन घेऊ नकोस, होणार सगळं नीट. आपण हा नाही विचार करत की का हे होतं आहे, ह्याला आपण म्हणतो सायकोलॉजी. ओके, सायकोलॉजी म्हणजे तुमचं माइंड कसं ऑपरेट होतं आहे, काय तुम्ही करताय, पैसा आल्यानंतर कसे तुम्ही वावरताय, कसा तो वापरताय. ओके, तर मार्केटमध्ये सायकोलॉजी असते. आता तुम्ही बघाल की एक इमेज मी इथे दिली आहे आणि त्याचे भाग केलेले आहेत. ओके, तर त्याच्यात काय असतं की तुमचे इमोशन्स आहेत ते राग, आनंद, भीती आणि होप. होप म्हणजे आशा, होणार, देव देणार, अचानक काहीतरी होणार, हे आपल्याकडे खूप चालतं. ओके, देव त्यालाच देतो जो काम करतो. जर तुम्ही काय कामच नाही करत आहे, तुम्ही म्हणता अचानक काहीतरी होणार, काय होणार, साक्षात्कार असं नाही, काय होणार नाही आहे. सो 4 इमोशन्स हे माणसाचे असतात, ते माणसाची सायकोलॉजी ठरवतात. ओके, आता पहिलं बघा, ट्रेडिंग सायकोलॉजी रेफर्स टू मेंटल स्टेट अँड इमोशन्स ऑफ अ ट्रेडर दॅट डिटर्माइन्स द सक्सेस ऑर फेलियर ऑफ अ ट्रेड. ओके, कुठच्याही गोष्ट, आता तुम्ही जेव्हा पकडून चला की शॉपिंगला जाता, काहीतरी दुकानात घ्यायला जाता, तेव्हा तुम्ही विचार करत असता ना तिथे की ही गोष्ट बाबा उपयोगी आहे का मला, ही जरा महाग वाटते, आज नाही घेत, पुढच्या वेळी बघे, जरा महाग वाटते. आपण मंगळवारच्या बाजारात जातो, आमच्याकडे जो सावंतवाडीत लागतो भाजीचा, आपण भाजी घेतानाही विचार करतो की नाही बाबा टोमॅटो महाग आहेत, कोथिंबीर महाग आहे, पुढच्या आठवड्यात घेऊया, स्वस्त होणार. हेच स्टॉक मार्केटमध्ये असतं. ओके, आज महाग आहे ना गोष्ट, ती उद्या स्वस्त तरी होणार आहे, काहीतरी त्याच्यात बदल होणार आहे. ओके, हेच सेम जी तुम्ही भाजी घेता, आता टोमॅटोचा पण भाव चालतो ना, टोमॅटो पण स्टॉक मार्केटसारखं चालतं. तर जर तुम्ही भाजी विकत घेतली असेल आयुष्यात एकदा, जर ते तुम्हाला समजतं तर स्टॉक मार्केट समजू शकतं. फक्त ते अप्लाय करायला शिका.
तुम्ही तिथे भाजीला महत्त्व देता आणि इथे म्हणता नको नको हा जुगार आहे. तर भाजी जुगार आहे, कारण आज कोथिंबीर 100 रुपये भेंडी होती जिची व्हॅल्यू खरी 30 हवी होती. ओके, हे होत राहतं ना. डिमांड अँड सप्लायचा गेम असतो सगळा. जसं आंब्यांच्या सीझनमध्ये आंबा सुरुवातीला जेव्हा येतो 1200 रुपये डझन, 1600 रुपये डझन, तिसऱ्या महिन्यात 200 रुपयाला कोण घ्यायला बघत नाही. डिमांड अँड सप्लाय. ओके, सप्लाय खूप आला मार्केटमध्ये की रेट कमी होणार. डिमांड जर त्याची खूप असेल आणि मी सप्लायच थांबवला, पाठवतच नाही आंबा मी, डिमांड आहे, लोकांना खायचं आहे, तेव्हा मी किती पाहिजे तेवढी प्राईस देऊ शकतो. मुंबईत 2,500 हजारला छोटे बॉक्स जातात 1 डझनचे 12 आंबे. डिमांड अँड सप्लाय तुम्हाला, जर तुम्ही भाजी घेताय, जर तुम्ही आंबे घेताय, तर तुम्हाला ते कळलेलं आहे. ओके, तसंच सेम डिसिप्लिन एक राहणं खूप गरजेचं असतं. इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा डिसिप्लिन हवा. ओके, शट द नॉईज म्हणजे बाहेर लोक काय सांगतायत हे बघायचं नाही. तुमचा विश्वास आहे ना, तुम्ही जे करताय ते करत राहायचं. ओके, त्यानंतर इग्नोरिंग स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे काय असतं की आपण भाजी घेताना 20-30 रुपये बार्गेन करतो किंवा त्याला आपण सांगतो कमी कर, पण स्टॉक मार्केटमध्ये आपण रिस्क किती घेणार मी हे ठरवतच नाही, प्रॉफिटच ठरवतो. 1 लाख घातलेत, त्याच्यावर मला डबल झाले की मी बाहेर पडणार, पण लॉस किती कोणच मॅनेज नाही करत. त्याच्यामुळे ॲज अ ट्रेडर तुमचं लॉस मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट असतं, ज्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये म्हणतो रिस्क मॅनेजमेंट. ओके, तसंच सेम तुम्हाला रिअलिस्टिक रिटर्न एक्सपेक्टेशन एक ठेवायचं असतं, जे मी सांगितलं सुरुवातीला की दर महिन्यालाच ॲज अ ट्रेडर जर तुम्ही काम करताय तर तुम्हाला 5 ते 10% मध्येच रिअलिस्टिक आहे. ओके, मी जर तुम्हाला आता सांगितलं उद्या मी तुम्हाला चंद्रावर नेतो, तुम्ही असणार, विश्वास ठेवणार का कोण माझ्यावर? का नाही ठेवणार? तुम्ही म्हणणार होऊच शकत नाही. मग तुम्ही दर महिन्याला 100% डबल कसं काय करू शकता? ते पण होऊच शकत नाही ना, हे समजणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला समजलं, तुम्ही जर प्रॅक्टिकली विचार केलात तर 5-10% पॉसिबल आहे, पण तुम्ही 50% कमवण्याच्या नादात ते 5%ही गमवता. जे झालं असतं तेही तुम्ही पाणी सोडतो आपण त्याच्यावर. त्यानंतर तुम्हाला लेट द मार्केट कम ॲट युअर प्राईस. ओके, म्हणजे काय की आपण जेव्हा पण ट्रेडर ॲज अ ट्रेडर सांगतो, थोड्याशा गोष्टी तुम्हाला ह्याच्यातलं कळणार नाहीत कारण तुम्ही ट्रेडर नाही. ओके, पण एक माहीत असावं किंवा एक नॉलेज असावं म्हणून मी, माझं काम आहे की तुमच्यासोबत ते शेअर करणं म्हणून मी सांगतो आहे. ओके, आता ॲज अ ट्रेडर तुम्ही जर समजा इन्व्हेस्ट करताय, सोन्यात इन्व्हेस्ट करताय, कशातही करताय, तर प्राईस तुमच्या लेवलला येऊ द्या ना. तुम्ही भाजी घेताना जर थांबता की स्वस्त कोणाकडे मिळणार आहे तेव्हा मी घेणार, तर तुम्ही स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट करताना का नाही थांबत? पैसाच आहे ना तुमचा तो. सो त्यामुळे प्राईज आपल्याला हवी जी परवडणार त्या प्राईजलाच घ्यायचं, आणि जेवढ्या आपली भूक आहे तेवढी भागली की आपण विकायचं, तेवढा प्रॉफिट घ्यायचा पुढच्या दुसऱ्या महिन्यात. रोजच्या रोज वाढवायला नाही बघायचं. ओके, आता लास्ट येतो क्वालिटी ट्रेड्स ओव्हर क्वांटिटी. लोक काय करतात की लोकांना वाटतं क्वांटिटी खूप ट्रेडिंग केलं की खूप पैसा येतो. चुकीचं आहे. पैसा येतो क्वालिटीने, आणि क्वालिटीने कसा की तुम्हाला 1-2च ट्रेड घ्या महिन्याला, प्रॉब्लेम नाही आहे. जर ते 1-2 ट्रेड तुम्हाला 5% रिटर्न देत आहेत ना, बस झालं ना. अजून का घ्यायला जाते, अजून का धावताय? मला सांगा, जेवताना तुम्ही एका वेळी दुपारचं आणि रात्रीचं जेवण एका वेळी जेवू शकता का? जेवतंय कोणी ते तसं 2 ताटं एका वेळी घेऊन? का? कारण तुमची भूकच नाही तेवढी. मग तसंच सेम तुम्ही विचार करा ना की इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग किंवा पैसा कमवण्याच्या बाबतीत जेवढी भूक आहे, मला हवं आहे तेवढं घ्या आणि शांत राहा. कारण तुम्ही जास्त करायला गेलात की तुम्ही त्या ग्रीडमध्ये गेलात, लालची झालात की मग तुमचा कंट्रोल नाही. आणि पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो. तिला तुम्ही जेवढं मान द्याल आणि जेवढी भूक आहे तेवढंच तुम्ही तिची अपेक्षा कराल, ती येणार. लालची झालात की ती नाही येणार, ती जाणार. ओके, आता हे आपल्या धर्मातही आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे रिलेट होणार आहे. ओके, आता एक ही स्ट्रॅटेजी मी फक्त ह्याच्यात डिस्प्ले करतो आहे, समजायला कठीण आहे ऑब्वियसली, कारण हे कॅल्क्युलेशन्स कधी बाय कधी सेल काय करायचं, पण मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की ट्रेडिंग करण्यासाठी जेवढं सगळं नॉलेज लागतं तेव्हा आपण एक ट्रेडर बनतो. ह्याला एक ट्रेडिंग सिस्टीम आहे. ही ज्या प्राईजला येणार तेव्हाच मी बाय करणार, ज्या प्राईजला येणार तेव्हाच मी सेल करणार. तर ही सिस्टीम जर फॉलो केली तरच ट्रेडिंग बनतं. काय म्हणतात, तुख्खे नसतात ते की सकाळी आलो, मला वाटतं हे बाय करतो, मला वाटतं हे सेल करतो, आणि असं नसतं. काहीतरी सिस्टीम आहे, काहीतरी फॉर्म्युला आहे, काहीतरी त्याच्यामागे एक सायन्स आहे.
काहीतरी शिक्षण आहे. ओके, ते शिक्षण ही स्ट्रॅटेजी आहे, ही स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे जी माझ्या कोर्सेसमध्ये पण मी शिकवतो, कारण ही समजायला थोडा वेळ लागतो. ओके, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आताही तुम्हाला डिस्प्ले करतो आहे, तुम्ही म्हणाल काय दाखवतो, पण मी समजवलं तरी तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्हाला चार्ट माहीत नाही आहे, तुम्हाला स्टॉक मार्केटमधल्या कंपनीजची नावं नाही माहिती आहेत, तुम्हाला ह्याचं काय करायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं, SL काय, TSL काय तुम्हाला कळणार नाही आता. तर त्याच्यासाठी बेसिक मी तुम्हाला काय सांगितलं, बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक नॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला काय म्हणतो, त्याच्याशिवाय जर तुम्हाला करायचं असेल तर जे फ्रीमध्ये इझिली समजवू शकतो ते मी तुम्हाला समजवलं. म्युच्युअल फंड. ओके, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला नॉलेजची गरज नाही आहे, फक्त माणूस चांगला धरा, चांगल्या रेप्युटेड ब्रँडचा धरा, चांगला एजंट बघा, चांगल्या एजंट थ्रू इन्व्हेस्ट करा, पण असा इन्व्हेस्ट करा की दरवर्षी त्याचा मोबदला ॲटलिस्ट दरवर्षी तुम्हाला मिळाला पाहिजे. असं करू नका की 25 वर्षांनी मला मिळणार आहे आणि मी करत आहे. जेवढं तुम्हाला रेग्युलरली मिळेल तेवढं तुम्हाला बरंही वाटणार आणि दुसऱ्या वर्षी पैसा एकदा मिळाला की तुम्ही आणि इन्व्हेस्ट करणार. ओके, सो ही स्ट्रॅटेजी आहे. ज्यांना शिकायचं असेल त्यांना कोर्स मी एक बेसिक रन करतो. ओके, एक जो इन्व्हेस्टमेंट रिलेटेड कोर्स आहे. आता तुम्ही म्हणाल कोर्सची काय गरज आहे, मी कशाला करू, कारण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जाताय तर शिकून करा. ओके, आता त्याच्यासाठी मी काय खूप लाखो रुपये चार्ज नाही करत आहे, बिकॉज हा माझा बिझनेस, हा माझा धंदा नाही. हे मी करतो आहे बिकॉज ऑब्व्हियसली माझ्याकडे टाईम आहे आणि एक्स्ट्रा मला कुठेतरी नॉलेज द्यायचं आहे. ओके, त्याच्यासाठी मी हे करतो आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. जसं मी व्हॉट्सॲपचं उदाहरण दिलं, तुम्हाला आधी माहीत होतं का? आता तुम्ही चॅटिंग करता, ग्रुपवर मेसेज टाकता, गुड मॉर्निंग, गुड नाईट, पहिलं माहीत नव्हतं ना. तसंच सेम म्युच्युअल फंड अँड SIP SBIमध्ये जाऊन मी तो एजंट धरून करणार एक ऑप्शन फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, करू शकता. पण तुम्हाला जर ग्रोथ हवी आहे, तुम्हाला जर 12% जास्त कमवायचे आहे, तर तुम्हाला स्वतः केलं पाहिजे. मग स्वतः करण्यासाठी तुम्हाला आधी समजावं लागणार की म्युच्युअल फंड कुठचे आहेत, किती आहेत. खूप आहेत ना, 300-400 म्युच्युअल फंड आहेत, ज्याच्यातले 100 टॉपमोस्ट आहेत, जे चालत आहेत, गेली 15-20 वर्ष चांगले रिटर्न्स देत आहेत. म्युच्युअल फंड मॅक्झिमम तुम्हाला 32 ते 36% रिटर्न देतो वर्षाला. पण स्वतः करणाऱ्याला, तुम्ही एजंट थ्रू जाणार तो एवढं तुम्हाला देणारच नाही आहे, कारण त्याच्यात कुठेतरी त्यांचा एक खाचा असतो, ते एक पैसा कमवतात. त्याच्यात तुम्हाला इक्विटी मार्केट काय आहे, ट्रेडिंग व्यू एक ॲप्लिकेशन असतं ज्याच्यात आपण स्टॉक्स बघतो, वॉचलिस्ट बनवतो, ज्याच्यात आपण वेगवेगळ्या कंपनीजचा चार्ट बघतो, काय चाललं आहे. कॅन्डल स्टिक्स ज्या असतात, आपण चार्टवर कधीतरी तुम्ही बघितलं असेल, कॅन्डल्स असतात आणि एक चार्ट बनतो, काय असतो आपल्याला आयडिया नाही. ओके, सो ते चार्ट वगैरे आपण त्याच्यात शिकणार. दुसरं ह्याच्यात मी ती स्ट्रॅटेजी सांगणार समजून, पण बघा की ती स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी हे आधी तुम्हाला माहिती हवं, म्हणून कोर्स आहे, नाहीतर गरज नव्हती. आता हा कोर्स तुम्ही ह्या गोष्टी यूट्यूबवर शिकू शकतात. प्रॉब्लेम का होणार, वेगवेगळ्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकून तुम्हाला एकत्र करायचे आहेत. करू शकतात, मी असं नाही म्हणत आहे की नाही करू शकत, पण यूट्यूबवर 10 लोकांपैकी आधी बरा कोण आहे हे आधी तुम्हाला शोधायला वेळ जाणार. ओके, सो यू कॅन डू इट. त्यानंतर ॲनालिसिस अँड बॅक टेस्टिंग, म्हणजे ही स्ट्रॅटेजी मी फॉलो केलेले रिझल्ट्स आधीपासनं तुम्ही जर फॉलो केलात तर काय नक्की रिझल्ट येतो हे आपण त्याच्यात बघणार. आणि शेवटी तुमचं ट्रेडिंग अकाउंट उघडणं. ओके, तिथे कसं काय पैसे त्याच्यात ट्रान्सफर करणं, कसे काय विड्रॉ करणं, कसं काय बाय करणं, कसं सेल करणं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मेन सगळ्यात रिस्क मॅनेजमेंट. मी सगळ्यांना एकच सांगतो, मेन सगळ्यात रिस्क मॅनेजमेंट, की तुम्ही 1 लाख रुपये गुंतवताय तर तुम्ही रिस्क कितीची घेऊ शकतात हे तुम्हाला पहिलं डिसाईड करायचं असतं आणि त्याच्यासाठी शिकणं गरजेचं आहे कसं. ओके, सो हा एक कोर्स मी ठेवलेला आहे अशा लोकांसाठी की ज्यांना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघायचं आहे. ह्याची फी पण कमी आहे आणि तुम्हाला डिस्काउंट आहे. जे वर्कशॉपला आलेत ते वर्कशॉपच्या बाहेरचे आहेत त्यांना 4000च फी आहे. हा 1 महिन्याचाच कोर्स आहे. फक्त रविवारचा मी ठेवला आहे कारण मंडे टू फ्रायडे मार्केट चालू असतं, मलाही तेवढा टाईम नाही देत आहे. सॅटर्डे संडे सगळी लोकं फ्री असतात, नोकरी धंदा काही असेल रविवारी वेळ काढू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर ते बँकेत जाऊन तसं 12%वर तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तुम्हाला जास्त कमवायचे असतील तर तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि शिकण्यासाठी तुम्हाला पहिलं आधी स्वतः तेवढं इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पाहिजे. ओके, मी इथपर्यंत आलो. गेल्या 5 वर्षात मी खूप कोर्सेस केलेत. मी हा विचार केलेला सुरुवातीला की अरे का देऊ, मी यूट्यूबवर फ्री आहे.
थकलो मी शोधून. मग मी समजलो की आपण त्याच्यापेक्षा स्वतःच आधी इन्व्हेस्ट करूया, स्वतःचा एज्युकेशन शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करूया. आणि असे कोर्सेस करत गेलो. 60,000, 50,000, 1,600, 1,700, ₹100 असे वर्कशॉप केलेत मी. ₹200चा वर्कशॉप केला. कशाला? काहीतरी आपल्याला नवीन समजेल, काहीतरी नवीन कळेल. वेगवेगळे एवढं इन्व्हेस्ट करून शेवटी इथपर्यंत पोचलो ना, तर मी समजलो की शिक्षणाला जर आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही ना, तर आपल्याला आधी ती धमक येणारच नाही इन्व्हेस्टमेंट किंवा काहीतरी असं शिकायची. स्वतःत पहिलं इन्व्हेस्ट करा. ओके. दुसरं, आता ह्याची बॅच आपली संडेपासून मी स्टार्ट करतो आहे, कारण ऑलरेडी थोडे स्टुडंट्स आहेत आणि डिसेंबरच्या महिन्यात ती संपणार आहे. ओके. डिसेंबरच्या 3 तारखेला सुरू होणार आहे, संडे टू संडे. रविवारी फक्त असणार आहे 11 ते 12 सकाळचं टायमिंग. दुसरा आहे तुम्हाला स्टॉक मार्केट ट्रेडिंगचा ॲडव्हान्स कोर्स, ज्यांना आता त्याच्यात मी तुम्हाला डिफरन्स दाखवलेला. तुम्ही 12-14% खुश नाही आहात, तुम्ही इन्व्हेस्टमेंट शिका. आता तुम्ही म्हणताय मला अजून जास्त हवं आहे, तर तुमचं नॉलेज तुम्हाला वाढवलं पाहिजे. ओके. मी हाताला धरून शिकवू शकतो, पण आयुष्यभर नाही ना मी ते करू शकत. मला माझं आयुष्य आहे. ओके. सो तिथे तुम्हाला कुठेतरी जर ट्रेडिंग शिकायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला हे इंट्राडे ट्रेडिंग, टाईम फ्रेम म्हणजे वेगवेगळे कॅन्डलस्टिक असतात. 5 मिनटाचा चार्ट, 15 मिनटाचा चार्ट, 1 तासाचा चार्ट ऐकला असेल कधीतरी तुम्ही. सो ते काय असतं? व्हॉल्यूम म्हणजे दिवसाची उलाढाल, क्वांटिटी, किती विकलं जातं, किती विकत घेतलं जातं. ही वन डे एक स्ट्रॅटेजी आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स एक प्रकार आहे की ते स्ट्रॅटेजीज वापरून आपण प्राईस जेव्हा ती तोडते तेव्हा आपण बाय करतो किंवा सेल करतो. ओके. सिमिलरली त्याच्यात जी आपण मी ही जी पहिली स्ट्रॅटेजी दाखवली स्विंगची, ती आपल्या इंडियन मार्केट्समध्ये काम करते. पण जे आपलं कमॉडिटी मार्केट आहे किंवा फॉरेक्स मार्केट आहे किंवा US मार्केट आहे, आता तुम्ही गुगल कंपनी माहीत आहे ना तुम्हाला, गुगल किती वाढलं आहे, पण गुगलमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर ती इंडियन कंपनी नाही आहे, US आहे. सो तुम्हाला US इन्व्हेस्ट करण्यासाठी कुठे अकाउंट काढलं पाहिजे हे पण एक नॉलेज आहे. ओके. सो तिथे ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज थोड्याशा आहेत आणि सगळे मार्केट्स कसे चालतात, टाईम कसं चालतो. ह्याच्यातलं फॉरेक्स 24 आवर्स मार्केट असतं, 24 तास चालू असतं, सोमवार ते शुक्रवार. शुक्रवारी रात्री 3:30ला बंद होतं. ओके. कमॉडिटी मार्केट आहे आपलं इंडियाचं, ते सकाळी 9ला उघडतं, रात्री 11ला बंद होतं. आपलं स्टॉक मार्केट आहे ते 9:15ला उघडतं, 3:30ला बंद होतं दुपारी. सो प्रत्येक मार्केटचा एक टाईम आहे. जसं आपल्याकडे दुकानदारांचा टाईम असतो ना, सिमिलरली. ओके. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स, फ्युचर्स, हे ऑप्शन्सचा एक वेगळा प्रकार आहे. ऐकून माहिती असेल, पण सगळ्यात जास्त प्रॉफिट बनवून देणारा हा एक इन्स्ट्रुमेंट आहे. जास्त रिस्क पण आहे, त्यामुळे ज्याला रिस्क जास्त घ्यायला जमते तोच त्यानेच हे करावं. ओके. आणि लास्ट, हाऊ टू बाय ऑप्शन्स, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग सिस्टीम, बॅक टेस्टिंग, हे आपण सगळ्यात ठेवलेलं आहे. कारण मी जेवढे कोर्सेस केले ना, त्याच्यातले 60 ते 70% कोर्सेसमध्ये त्यांनी आम्हाला लाईव्ह दाखवलंच नाही. तर माझं नेहमी एक असायचं की अरे लाईव्ह दाखवत नाही तर कसं, तुम्हाला व्हिडिओत दाखवतोस गाडी कशी चालवायची, मला लाईव्ह ॲक्च्युअल चालवली तर मी शिकणार ना. सो मला ते नेहमी होतं की ज्यांना मी शिकवीन किंवा ज्यांच्यापर्यंत मला नॉलेज पोचवायचं आहे, लाईव्ह त्यांना दाखवायला पाहिजे. बाबा असं होतं, हे असं ट्रेड घेतलं जातो, असं हे बाय करा, असं हे सेल करा. कारण तुम्हाला नुसतं थिअरी सांगून कसं करणार आहे. सो त्याच्यामुळे दोन्ही कोर्सेसमध्ये मी ॲड केलेलं आहे लास्टला की लाईव्ह एकदा बसून तुम्हाला ॲक्च्युअल मी ते दाखवू शकतो की हां असं बाय करा, दर महिन्याला तुमची SIP अशी डिडक्ट होईल, अशी कट होईल. कारण शेवटी पैसा आहे आपला, मेहनतीनेच कमवलेला आहे माझा तुमचा, तो आपल्याला असाच कुठेतरी डोळे झाकून हे नाही करायचं आहे, घालवायचं नाही आहे. भले रिटर्न कमी मिळेल, पण जो आपला इन्व्हेस्टमेंट आहे ती कधी फुकट गेली नाही पाहिजे, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आता ट्रेडिंगचा हा कोर्स आहे, पण तुम्हाला टायमिंग सेम आहे, 2 महिन्याचा आहे फक्त. हा संडे टू संडे कोर्सेस आहेत, बिकॉज मला वीकडेजला तेवढा टाईम नाही होत मॅनेज करायला. आणि दुसरी गोष्ट, आधीचे माझे जे स्टुडंट जेवढे झालेत, आता ही तुमची कितवं वर्कशॉप आहे? 6वं. सो आधी बॅचेस झाल्यात आमच्या, 5-6 बॅचेस झालेल्या आहेत. तर त्याच्यातले जे जॉबला होते ना, त्यांची खूप धावपळ व्हायची. आम्ही संध्याकाळचा क्लास ठेवलेला 6 ते 7:30, पण खूप धावपळ व्हायची, ते 6:30पर्यंत यायचे, मला डिले व्हायचा. मग त्यामुळे आम्ही म्हटलं संडे टू संडे ठेवूया, कारण संडेचं थोडंफार एक्स्ट्रा वेळ आपण देऊ शकतो. ओके. त्यामुळे संडे टू संडे वर्कशॉपसाठी सेम बॅच स्टार्ट होणार आहे 3 तारखेला, 3 डिसेंबर, पहिला रविवार आहे. ओके. रजिस्ट्रेशन ह्याचं तुम्ही आजपासून 3पर्यंत कधीही करा. वर्कशॉपला आलेल्या तुमच्या नावाची नोंदणी जर असेल तर तुम्हाला ते 1000चं डिस्काउंट कुपन तुमचं व्हॅलिड आहे. ओके. की माझं इंटेन्शन एकच आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट जी पण काय करताय ना, हा तुमचा हार्ड अर्न मनी आहे.
घाम गाळला आहे, काय काय तुम्ही मेहनत घेतलेली आहे, तो असा तुख्याने इन्व्हेस्ट करू नका की कोणतरी घरी आला आणि सांगितलं, माझ्या चुलत्याचा मित्र मला सांगितलं कर मस्त मिळणार, मी केले विश्वासाने. आज त्या चुलत्यालाही मिळत नाहीत, त्याचे पैसे तुम्हालाही मिळत नाही आहेत. असे खूप आपल्याकडे प्रकार घडलेत. मी खूप अशा लोकांना कन्सल्ट करतो, कन्सल्टिंग एक फर्म चालवतो मी, कन्सल्टन्सी. सो खूप लोक असे येतात, आम्ही इथे 2 लाख गुंतवले आणि आता माणसंच नाही आहेत. कंपनी कुठची होती तर बाहेर आउट ऑफ इंडियाची होती. आम्हाला त्यांनी सांगितलं दर महिन्याला 5,000 गुंतवा, आमचे पैसेच गेले. सो तुम्हाला माहीतच नाही ना तुम्ही कोणाकडे गुंतवताय. तुम्ही एका एजंटच्या विश्वासावर कसे गुंतवतो, एजंट बिचारा इकडचाच आहे, त्याला तरी कुठे माहिती आहे. सो माझं इंटेन्शन एकच होतं, कुठूनही काही गुंतवा, काही करा, पण स्वतः शिकून आपण जेव्हा गुंतवणूक करतो ती सगळ्यात सेफ आणि सगळ्यात चांगली. कारण लॉस झाला तरी तुमची जबाबदारी, प्रॉफिट झालं तरी स्वतःची आपली जबाबदारी असते. आणि दुसरं, तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासाने जेव्हा इन्व्हेस्ट करता ना, तेव्हा एकतर तुम्हाला माहीतच नसतं की तुमचा पैसा कुठे नक्की गेला आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून फक्त सावध राहा, आणि म्हणून आम्ही हे वर्कशॉप्सचं चालू केलं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन, सगळे आलात, थँक्यू. परत काही असेल कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.